हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. आज आपण अध्याय नंबर 15 प्रारंभ करणार आहोत. लास्ट टाइम आपण अध्याय नंबर 14 पूर्ण केला होता. गुणत्रय विभाग योग, त्यामध्ये आपण बघितलं होतं प्रकृतीच्या 3 गुणांचा आपल्यावरती काय परिणाम आहे आणि या जगामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांमुळे कशा प्रकारे भौतिक जगत कार्यान्वित आहे. राईट. तर लास्टच्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक होता, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखम ऐकांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे, भगवंत म्हटले होते. राईट. अशा प्रकारे भगवंतांनी 14व्या अध्यायाला कन्क्लूड केलं होतं आणि 26व्या श्लोकात सांगितलं होतं की ज्याला या प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे त्याला भक्ती करणे आवश्यक आहे. मामच्या व्यभिचारेण भक्ती योगेने सेवते सगुणान समतित्तेतान ब्रह्म भूयाय कल्पते. आणि 15वा अध्याय जेव्हा प्रारंभ होतो, आता 15व्या अध्यायाला कनेक्शन आपण ऑलरेडी 13व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर 13व्या अध्यायामध्ये 13.21 आणि 22 हे 2 जो आपण श्लोक बघितले होते, तुम्हाला जर आठवत असेल तर 3.21-22 आय थिंक 21-22 कार्यकारण कर्तृत्व हेतु प्रकृत उच्चते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्व हेतु उच्चते. आणि 22 नंबर पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंघस्य सदसत जन्म योनिषु. तर ह्या जगामध्ये आपल्या वास्तव्याचं प्रमुख कारण आहे आपली भौतिक इच्छा, या जगाला भोग घेण्याची भुंकते. मग बीज जे आहे ते ह्या श्लोक नंबर 13.21-22 मध्ये सांगितलं होतं. या जगामध्ये आपल्या येण्याचं बीज काय कारण आहे, कशाने जन्म होतो आपल्या भौतिक जगामध्ये. मग आपण स्टडी केलं होतं, जर तुम्हाला ते चार्ट आठवत असेल, जर बीज दिलं तर मग त्याने वृक्ष तयार होणार. राईट. आणि त्या वृक्षाला लागतं पाणी, म्हणजे बीजला वरती वाढण्याकरता ते पाणी दिलं होतं श्लोक नंबर अध्याय नंबर 14 मध्ये. प्रकृतीचे 3 गुण हे पाणी देतात भौतिक वृक्षाला. राईट. मग ते पाणी आपण बघितलं, बीज आहे 13व्या अध्यायामध्ये, पाणी आहे अध्याय नंबर 14 मध्ये प्रकृतीचे 3 गुण रजस, तमस आणि सत्व. आणि 15व्या अध्यायामध्ये पूर्ण वृक्षाचं वर्णन आहे. हे वृक्ष काय आहे आणि या वृक्षाच्या फांद्या कुठल्या आहेत. मग तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर अध्याय नंबर 15चं टायटल आहे पुरुषोत्तम योग. राईट. आणि एकदम बिगिनिंगला तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला कळेल की याच्यात डिस्क्रिप्शन झाडाचं दिल्यात आलेलं आहे. राईट. मग 15वा अध्याय हे वृक्ष आहे. 16वा आणि 17वा अध्याय वरच्या फांद्या खालच्या फांद्या आहेत. राईट. आणि 16-17 राईट. आणि 18वा अध्याय पूर्ण वृक्षाची समरी आहे. मग आता आपण 15व्या अध्यायामध्ये वृक्ष बघणार आहोत. हे वृक्ष नक्की आहे तरी काय. आता याला बीज आहे 13व्या अध्यायामध्ये, जिथे पाणी भेटतं आणि त्याने बीज अंकुरित झालेलं आणि वृक्ष मोठा झालेला आहे. राईट. आणि वृक्षाला पाणी दिलेलं आहे 14व्या अध्यायात प्रकृतीच्या 3 गुणांनी. मग आता वृक्ष काय आहे त्याचं वर्णन आहे अध्याय नंबर 15 मध्ये. सो हे कनेक्शन आहे इथे. तर अध्याय 15 पुरुषोत्तम योग, परमपुरुषाचा योग. प्रथम श्लोक वाचा. शोभा शितोळे माताजी वाचा श्लोक नंबर 1. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधश्चाकम् अश्वत्थं प्राहुर्व्ययम् छन्दासि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविदः. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे आणि पाणी वैदिक मंत्र आहे. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बिगिनिंगलाच भगवंत म्हणतात असा एक काय आहे, शाश्वत वटवृक्ष आहे. राईट. आणि हा वटवृक्ष कसा आहे, त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे, ह्याचे जे मूळ आहे ते वरती आहे आणि शाखा खाली आहेत. आता तुम्ही असं झाड कधी बघितलंय का?
ज्याचं मूळ वरती असेल आणि बेसिकली अपसाइड डाऊन, उलटा. मग आता तुम्ही जर कधी तलावाच्या किनारी गेलात, तलावाच्या किंवा नदीच्या किनारी, तलावाच्या किंवा नदीच्या किनारी जर एखादा वृक्ष असेल तर त्याचं प्रतिबिंब जर तुम्ही पाण्यात बघितलं तर तुम्हाला ते तसं दिसेल, उलट. त्याची मुळं वरती आणि पानं खाली, म्हणजे वरचा जो भाग आहे फांद्या वगैरे, राईट. आणि पुढे म्हणतात आणि पाने वैदिक मंत्र आहेत, राईट. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. ते म्हणाल की आम्हाला काय कळतच नाहीये नक्की काय आहे, असं उलट पालट कधी वृक्ष बघितलं नाही आणि याला कसं जाणणार आपण, राईट. पण भगवंत म्हणतात यत्सम वेदस वेदवित. यत्सम वेदस वेदवित म्हणजे जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो, राईट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे की जेव्हा एक वृक्ष आहे त्या वृक्षाच्या फक्त पानांना जाणून आपण वृक्षाला जाणू शकत नाही, राईट. समजा एक मोठा वृक्ष असेल, फक्त तुम्ही त्या वृक्षाच्या पानांचा अभ्यास केला तर तुम्हाला कळणार नाही की वृक्ष काय आहे. तुम्हाला संपूर्ण वृक्षाचा अभ्यास करावा लागेल की याची मुळं कुठून आलेली आहे, त्याचं बीज कुठे आहे, बरोबर आहे, याच्या फांद्या कुठे कुठे पसरलेल्या आहेत, आणि याचा मधला जो स्टेम आहे मेन हा कसा आहे उभा, आणि याच्यामध्ये कुठली फळं लागतात, आणि ह्याची फळं गोड आहेत, कडू आहेत, आंबट आहेत, काय आहेत, त्याच्यावर त्या वृक्षाचं एक पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन एक नाव पडेल, राईट. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही या वृक्षाला जाणला संपूर्ण तर तुम्हाला वेदांना जाणता येईल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय बघा इथे, याच्या अगोदर त्यांनी काय म्हटलं, छंदांची अस्य पर्णाने. छंदांची म्हणजे छंद म्हणजे वैदिक मंत्र, याची जी पानं आहेत ती काय आहेत, वैदिक मंत्र आहेत. म्हणून कधी कधी नुसतं पानांना जाणून वृक्षाला जाणता येत नाही, म्हणजेच नुसतं काही ठराविक वैदिक मंत्रांना कर्मकांडीय स्तरामध्ये दिलेले त्यांना जाणून आपण पूर्ण वेदांच्या उद्देशाला जाणू शकत नाही. तुम्हाला समजलं का अर्थ काय त्याचा? वेदांचा पूर्ण अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला पूर्ण वेदाचा सखोल अभ्यास करावा लागेल. फक्त 2-4 मंत्र इकडे तिकडे जाणून त्याचा काय आपल्याला पत्ता लागणार नाही की नक्की वेद काय आहेत. आता काही जण असतात त्याने 3-4 वेद मंत्र पाठ केलेले असतात, मग ते म्हणतात आम्हाला माहिती आहेत वेद मंत्र. मग तुमच्या घरी येणारे गणपणी पंडित जे असतील, कधी कधी ते तुम्ही लग्नामध्ये बोलवलं असेल, त्यांना सगळ्यांनी बोलवलं असेल ना पंडितजींना, तर त्यांनी वेद मंत्र बोलले असतील तर म्हणाल काय विद्वान आहे त्या पंडितजी, काही वेद पटपट बोलतात, पटपट 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 बोलतात. एवढं पटपट बोलतात तुम्हाला कळलं पण नसेल की काय बोलतात ते, आणि तुम्ही अर्थ पण विचारला नसेल. किती लोकांना विचारला होता अर्थ? तुम्ही जे लग्नामध्ये बोलताय मंत्र काय तुम्ही उच्चारता त्याचा अर्थ काय विचारला, कधी नाही विचारला. हरे कृष्ण. म्हणून आपल्याला हरे कृष्ण महामंत्र तेव्हा भेटला नाही. नाहीतर जर तुम्ही पंडितजींना विचारला असतं आणि पंडितजी जर खरंच विद्वान असते, त्यांनी सखोल अभ्यास केलेला असता तर वेदांचा त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की सगळ्या वेदांचा सार काय आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे बेसिकली भगवंतांना जाणल्याशिवाय वेदांचा अभ्यास पूर्ण होत नाही. वेदांच्या काही ठराविक इकडे इकडे 2-3 मंत्रांना जाणून किंवा काही सेक्शनला जाणून आपण भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाही किंवा वेदांचं पूर्ण प्रयोजन जाणू शकत नाही, राईट. म्हणून म्हटलेलं आहे वेदवित. वेदवित म्हणजे जो वेदांचा जाणता आहे, राईट. मग आपल्याला पूर्ण अभ्यास करावा लागेल वेदांचा. म्हणून तुम्ही 2ऱ्या अध्यायात ऍक्च्युअली स्टडी केलं होतं की त्या श्लोकामध्ये यावान अर्थ होतं पाने, तुम्हाला जर आठवत असेल तर आय थिंक 2.52-53 समवेअर, की कशा प्रकारे अर्जुनाला भगवंत म्हणतात की तुला अर्जुन 3 गुणांच्या पलीकडे जावं लागेल. निस्त्र गुण्य भवा अर्जुन, निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो, निर्योगक्षम आत्मवान. वेद जे आहेत ते फक्त 3 गुणांच्या याच्यामध्येच डील करतात, प्रकृतीच्या 3 गुण, रजस तमस आणि सत्व. कारण भौतिक जगत कशाने बनलेलं आहे, 3 गुणांनी बनलेलं आहे, राजसिक तामसिक सात्विक. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल बरेचसे कर्मकांडीय उपचार किंवा बरेच विधिविधानही
वेगवेगळ्या स्तरावरील लोकांकरता असतात. आता काली पूजा करावी आणि मांस हे कालीला अर्पण करून खावे कोणाकरता आहे? तामसिक लोकांकरता आहे. राईट. राजसिक लोकांकरता काय आहे? काहीतरी कर्मकांडी यज्ञ करणे आणि स्वर्गात जाणे. आणि सात्विक यज्ञ कोणाकरता आहे? ज्यांना इव्हन त्याच्यावरती जायचं आहे, जनलोक, तपलोक, महरलोक. राईट. पण या भौतिक जगाच्या पलीकडे कोणाला जायचंय त्याच्याकरता विधी नाही आहेत. ऍक्च्युली आहेत पण त्या हिडन आहेत, लपलेले आहेत. त्या विधी कोणाला भेटतील? जो वेदांचा जाणकार आहे त्याच्याकडे गेल्यावरती त्याच्याकडेच भेटणार. राईट. म्हणून इथे भगवंताने म्हटलेलं आहे की जो व्यक्ती अशा प्रकारे ह्या वृक्षाला जाणतो तोच व्यक्ती वास्तविक काय आहे? वेदांचा जाणकार आहे. आणि जोपर्यंत तो व्यक्ती या वृक्षाला जाणत नाही तोपर्यंत त्याला काहीच कळलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही नुसतं काही ठराविक सेक्शन कर्मकांडी भागाचे काही अभ्यास केल्याने तुम्हाला काही कळणार नाही, वेदांचा थांगपत्ता लागणार नाही. आणि हे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या भारतामध्ये, की लोक काही कुठल्या तरी आध्यात्मिक संस्थेमध्ये जातात, थोडंफार काहीतरी कर्मकांडीय विधानं करतात इकडे तिकडे, किंवा तीर्थयात्रेला जातात, कुठेतरी एखाद्या बाबाला किंवा पंडितजींना भेटतात. ते म्हणतात की अरे पंडित जी आओ, मैं आपके लिए जो भी आपका पूजा पाठ सब करवा के दूंगा. असंच करतात ना लोक आजकाल तीर्थयात्रेत गेल्यावरती, बरोबर का नाही? असंच करतात ना. कोणतरी पंडितजी किंवा पांडा पकडतील, ते त्याला सांगेल की ये करो वो करो, हो गया मेरा फीस दे दो, चले जाओ, हो गया, आपका सब कल्याण हो जाएगा. मग त्याला काय कळलेलं आहे? त्याला काहीच कळलं नाहीये ऍक्च्युली बघायला गेलं तर. त्याला अध्यात्म काय काय समजलं नाहीये. जे पंडितजी आहेत त्यांना आपल्या दक्षिणेमध्ये इंटरेस्ट आहे, आणि जो व्यक्ती तीर्थयात्रेला जाते त्याला आपले पाप शमन करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. दोघांना काही ना काहीतरी स्वार्थ आहे. जो चाललाय त्याला आपले पाप संपवायचे. आता पाप का संपवायचे आहेत? कारण पाप त्याला माहिती असते की पाप केल्याने किंवा पाप असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कष्ट भेटतात, बरोबर आहे? एवढं त्याला माहिती असतं. पण पापांचं मूळ जे आहे, जसं तुम्ही महाराजांचं ते कोटेशन ऐकलं असेल की आपल्याला या जगामध्ये कदाचित पाप कसं नष्ट करावं हे सांगण्यात आलं असेल की बाबा काही आध्यात्मिक कर्मकांडीय विधिविधानं करावीत, देवी देवतांची पूजा करावी, पुण्य कार्य करावं. पण पापांचा मूळ काय आहे? अहंकार. राईट. आणि ही जी प्रोसेस आता इथे दिलेली आहे, जसे भगवंत म्हणतात की पूर्ण वृक्षाला जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मग वृक्षाला जाणून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे त्याच्यामध्ये वृक्षाचं मूळ कुठनं आलेलं आहे तिथनं शोधायचा प्रयत्न करा. राईट. मग आता तुम्ही पुढे गेलात तर इथे म्हणतात, पहिल्या लाईन मध्ये म्हटलेलं आहे अव्ययम. हे जे वृक्ष आहे ते काय आहे? शाश्वत आहे. असा एक शाश्वत वटवृक्ष आहे. आता तुम्ही मला सांगा, भौतिक जग जे आहे ते शाश्वत आहे का नाहीये? बरोबर आहे. या अध्यायामध्ये जे वर्णन आहे ते भौतिक जगातील, हे भौतिक जग जे काय आहे एका वृक्षाप्रमाणे त्याचं वर्णन चाललेलं आहे सध्या सगळ्या जागेवरती. हरे कृष्ण. आता तुम्हाला या अध्यायामध्ये एक वटवृक्ष समोर ठेवायचा आहे, पण कसा? उलटा. एक वटवृक्ष उलटा लटकवून ठेवा आणि त्याकडे बघत बसायचं. राईट. आता भगवंत म्हणतात की हा वटवृक्ष कसा आहे? अव्ययम आहे. अव्ययम, इम्पेरिशेबल. अश्वत्थ. राईट. आता ऍक्च्युली जर तुम्ही या शब्दाची फोड केली, अश्वत्थ, अ म्हणजे नाही आणि श्वत म्हणजे शाश्वत, तर ऍक्च्युली नावामध्येच आहे की शाश्वत नाहीये. अश्वत्थम. पण प्रभू भगवंत काय म्हणतात? अव्ययम. हे अव्यय आहे, हे मरता नाहीये. अच्छा क्यों नाही मरता ये? तर भगवंत म्हणतात ऍक्च्युली हे वृक्ष अव्यय या कारणामुळे आहे, कारण हे भौतिक जगत मूळतः काय आहे, जी भौतिक जगाची मायाशक्ती जी आहे ती संपत नाही, ती तशीच राहते. हे भौतिक जगत फक्त काय होतं, कधी व्यक्त होतं कधी अव्यक्त होतं, पण जी मूळ शक्ती जी आहे ती संपत नाही. हो, भगवंतांची शक्ती आहे ना ती. म्हणून त्याला म्हटलेलं आहे इम्पेरिशेबल किंवा नष्ट न होणार. फक्त आपला जो प्रवास आहे, आपण जीवात्मे जे आहोत या जगामध्ये येणार जाणार आपला प्रवास चालू आहे, पण हे जगत मात्र तसंच राहणार आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे इम्पेरिशेबल किंवा अव्ययम. राईट. ज्याप्रमाणे जेल असते ना, जेल तशीच राहते. कैदी येतात जातात. कैदी जेलमध्ये येतात, जे आपला टाइम जो टर्म असते ते पुरे करतात, जे सुधारतात ते निघून जातात, जे सुधारत नाहीत ते पुन्हा येतात. राईट. किंवा तिथेच राहतात. पण जेल इन इट सेल्फ डझंट चेंज. बरोबर आहे.
सो म्हणून ते म्हटलेलं आहे अव्ययम, की ते इम्पेरिशेबल आहे, नष्ट होत नाही होते, शाश्वत आहे. तर शाश्वत नाही आहे ऍक्च्युली इन द सेन्स की भौतिक जगत हे कधी व्यक्त होतं कधी अव्यक्त होतं, राईट. इन दॅट सेन्स इट इज टेम्पररी. पण त्याचं जे मूळ शक्ती आहे भगवंतांची, माया शक्ती जगाची, ती तशीच राहणार, कारण भगवंताची शक्ती आहे ना ती, राईट. त्या कारणास्तव. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे जे पानं आहेत ती काय आहेत, छंदांचे वैदिक हिंसा आहेत. छंदांची असं प्रणाली, पानं काय वैदिक मंत्र आहेत. अच्छा पानं वैदिक मंत्र काय आहेत. पानांची तुलना वैदिक मंत्राशी का केलेली आहे. पानांची तुलना वैदिक मंत्रांशी या कारणाने केलेली आहे कारण पानं जी असतात ती वृक्षाला फळं मिळवून द्यायचं काम करतात. आता तुम्ही जर अभ्यास केला असेल कसला, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा, तुम्ही आता बरं शाळेमध्ये जावा, म्हणून शाळेचा अभ्यास कधी विसरायचा नाही, कामाला येतो नंतर. भगवद्गीता समजण्याकरता शाळेचा अभ्यास जरुरी आहे. मग आता एक वृक्ष आहे, त्या वृक्षाची पानं असतात, त्या पानामध्ये सूर्यप्रकाशाने प्रकाश संश्लेषण होतं, बरोबर आहे. आणि पानामधनच एनर्जी तयार होते, म्हणजे पानापासूनच सगळी एनर्जी भेटते ना वृक्षाला. जे कार्बोहायड्रेट तयार होतात, सगळे विसरले का तुम्ही. प्रीतिगोविंद माताजी तुम्ही विसरले का. आठवत आहे ना. नसेल आठवत तर मुलांची, लहान मुलांची तुमची जे घरामध्ये असेल ना, टिंकी पिंटी चिंकी, त्यांची पुस्तकं वाचून काढा. त्यात लिहिलेलं आहे प्रकाश संश्लेषण, राईट. मग आता होतं काय की ज्याप्रमाणे पानं ही अन्न तयार करतात पूर्ण वृक्षाकरता, त्याचप्रमाणे वैदिक मंत्र यांचं उच्चारण केल्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त होतं, बरोबर. या जगामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे प्राप्त करण्याकरता वैदिक मंत्रांचं उच्चारण कर्मकांडी स्तरावरती करावं लागतं. मग वेगवेगळे यज्ञ आहेत. मग आता समजा तुम्हाला पाऊस पाहिजे असेल तर तुम्ही कुणाची आराधना करताल, इंद्रदेवाची आराधना करतात. त्यांच्याकरता मग वैदिक मंत्र आहेत इंद्राला प्रसन्न करण्याकरता. ऑफकोर्स मग कलियुगामध्ये हे सगळे वैदिक मंत्रविधी या काय काम करत नाही, कारण यज्ञ करण्याकरता प्रॉपरली सिच्युएटेड ब्राह्मणच नाही आहेत शुद्ध. यज्ञ विधी करण्याकरता सामग्री पण नाही. म्हणून कलियुगामध्ये एकच धर्म आहे, कुठला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हाच यज्ञ आहे सर्वांकरता. आणि ह्या यज्ञाने सगळे प्रसन्न होतात, कारण मूळ जेव्हा प्रसन्न होईल भगवंत तेव्हा सगळे देवतांना प्रसन्न होतात, राईट. पण याचा अर्थ इथे हा अर्थ दिलेला आहे की छंदांशी अस्य प्रणाने, हे जे पानं आहेत ती काय आहेत, वैदिक मंत्र आहेत. का, कारण वैदिक मंत्र काय करतात, ज्याप्रमाणे पानं ही पूर्ण वृक्षाला प्रकाश संश्लेषण पद्धतीद्वारे अन्न पुरवठा करतात, त्याच प्रकारे वैदिक मंत्रांचं उच्चारण केल्याने आपल्याला धर्म अर्थ काम याची प्राप्ती होते, राईट. आणि प्रभुपाद पर्पडमध्ये लिहितात सेकंड पॅराग्राफ, या ठिकाणी भौतिक जगताच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे. जो सकाम कर्मी आहे त्याला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही. सकाम कर्मी म्हणजे कोण, ज्याला ह्या जगामध्ये भोग घ्यायचा आहे त्याला या वृक्षाचा अंत कुठे आहे कळतच नाही. का लागत नाही त्याला, बघा बरोबर लिहितात. तो एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर असे नेहमी भटकत राहतो. म्हणजे त्याला कधी मूळ बघायचा चान्सच नाही हो. तुम्हाला कळलं का. जर व्यक्ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती फिरत राहील तर तो कधी, म्हणजे त्याला वेळच नाहीये की अरे या झाडाचं मूळ कुठे आहे, आले तरी कुठं नाही झाड, संधीच नाहीये. मग आपण जेव्हा त्याला सत्संगाला बोलवतो तेव्हा आपण त्याला काय सांगायचा प्रयत्न करतो, एक काम करा, या शुक्रवारी 7:30 ते 9:30 हरे कृष्ण जरा तुम्ही ब्रेक घाला, तुमच्या जी जम्पिंग चालू आहे ना या झाडावरून त्या झाडावर नाही, ते तर होत असतं कधी कधी प्लॅनेट टू प्लॅनेट. पण आपल्याला सध्या ते नाही, एकाच वृक्षावरती एका फांदीवर दुसऱ्या फांदीवरती. म्हणजे एक फांदी काय आहे, ओके अभी एक फांदी आहे सिनेमा थिएटर, दुसरी फांदी आहे स्पोर्ट्स, तिसरी फांदी आहे संध्याकाळी कुठेतरी कट्ट्यावरती बसून गप्पा मारायची, चौथी फांदी आहे थोड़ा अभी नया मूवी आया है, पांचवी फांदी आहे अरे दोस्त बुला रहा है कुछ, जरा बैठ के चैटिंग करते हैं, एंड सो फोर्थ.
अशा बऱ्याच फांद्या आहेत, तो इकडून तिकडे उड्या मारत आहे, पण त्याला कधीच वेळ भेटत नाही की मूळ कुठे बघायचं, राईट. आणि म्हणून तो भरकटत राहतो. म्हणून प्रभुपाद लिहितात, या भौतिक संसाररूपी वृक्षाला अंतच नाही आणि जो या वृक्षात आसक्त आहे त्याला मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाही, राईट. आणि ऑफकोर्स त्यांनी प्रभुपादाने लिहिलेलं आहे, वैदिक मंत्र आत्मोन्नती करण्याकरता आहेत आणि मंत्र म्हणजे या वृक्षाची पाने आहेत. तर ऑफकोर्स तो वैदिक मंत्राने आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष भेटू शकतं, पण मनुष्य मोक्षापर्यंत पोहोचतच नाही हो. इव्हन आज सुद्धा मनुष्य जर, जसं तुम्हाला सांगितलं मी, तीर्थयात्रेला जरी गेला तरी त्याला इंटरेस्ट मोक्षामध्ये नाहीये. त्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे? धर्म, अर्थ आणि काम. धर्म का याजन करने से अर्थ प्राप्त होगा, अर्थ प्राप्त होने से काम मिलेगा, बस. उसके आगे वो सोच नहीं सकता है. क्यों नहीं सोच सकता है? कारण जो गुरु आहे त्याला देणारा हे सगळे वैदिक मंत्रांची विधी, त्याला पण इंटरेस्ट नाहीये मोक्षामध्ये. जर तो गुरु त्यालाच इंटरेस्ट नाहीये तर मग शिष्याला कसा इंटरेस्ट येणार हो? बरोबर आहे का नाही? मग तुम्ही म्हणाल की नाही असं कसं हो, आम्हाला जेव्हा आमचे कोणी पंडितजी घेऊन जातात तेव्हा म्हणतात की अहो तुम्ही हे सगळं विधी केल्या तर मुक्त व्हायला जगात ना म्हणतात. म्हटले का तुम्हाला कधी असे तुमचे पंडितजी, कुठले गुरुजी? बेसिकली जी वैदिक विधी आहे, समजा एक वैदिक कर्मकांडी विधीमध्ये लग्न जेव्हा लावलं जातं ना नवरा बायकोचं, हे कशा करता असतं माहितीये का तुम्हाला? या जगामध्ये, ह्या जगातून दोघांना मुक्त करण्याकरता असतं, बंधनामध्ये घालण्याकरता नसतं. जर आपल्याला व्यवस्थित सिस्टमॅटिक जर कळलं असेल जी वैदिक विधी आहे तर आपण कधीच मुक्त झालो असतो. म्हणजे बेसिकली मैथून जीवन हे इररिस्पॉन्सिबली, इररेग्युलेटेड ठेवण्यापेक्षा त्याला रेग्युलेशन मध्ये आणून, त्याला शुद्ध स्वरूपात आणून, त्याला एक वैदिक विधिविधानाच्या अधीन ठेवून त्याला म्हणजे एवढं पवित्र बनवलं जातं की त्या मार्गाने मनुष्य मुक्त होऊ शकतो. इवन दो ही मे हॅव द प्रोपेन्सिटी फॉर, त्याची प्रोपेन्सिटी असेल या जगाला भोग घेण्याची सगळ्या गोष्टींची, म्हणून परीक्षित महाराज जेव्हा त्यांना शाप भेटतो ना त्यांचा, तक्षक की तुला दंश करून मारणार आहे 7 दिवसामध्ये, ऍक्च्युली परीक्षित महाराज म्हणतात की अच्छा हुआ, अच्छा हुआ. अच्छा हुआ, अच्छा हुआ, मुझे शाप मिल गया. मग कोणी काय म्हणेल की तुम्हाला जर कोणाला कोणी शाप देतो म्हणाल का अच्छा हुआ? नाही म्हणू शकत. वाय? बिकॉज ज्याला या जगामध्ये, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही इच्छा आहे, पण समजा मला विचारलं किंवा दुसऱ्या कोणाला विचारलं आपको शाप मिल गया आहे, तर लगेच म्हणजे मनातनं एवढं दुःख व्यक्त होईल आणि सगळं असं वाटेल की माझं अस्तित्व संपलेलं आहे. का? कारण आपल्याला जगात राहायचंय आणि परीक्षित महाराजांकडे जायचं होतं, भगवंतांकडे सेवा करायला जायचं होतं. मग ते म्हटले अच्छा हुआ, इसी बहाने से कम मैं इस जगत से क्या हो रहा हूं, अभी मुक्त हो रहा हूं. मग तो एक सुंदर श्लोक आहे, आत्मजाया सुतागारा पशु द्रविण बंधुषु. हे 8 एलिमेंट असतात. आत्म म्हणजे स्वतः, जाया म्हणजे पत्नी, सुत म्हणजे मुलं, आगार म्हणजे घरदार, आत्मजाया सुतागारा. पशु म्हणजे आपल्याकडे असणारे सोयी सुविधा, किंवा त्या टायमाला पशु म्हणजे गाय, बैल, म्हैस जे काय असेल आपल्याकडे. आता आपल्याकडे 2 चाकी 3 चाकी गाड्या किंवा आपली कंपनी ज्यातनं आपल्याला काही प्रोडक्शन भेटतं. आत्मजाया सुतागारा. पशु. द्रविण म्हणजे धन, बंधू म्हणजे आपले नातेवाईक. तर ह्या सगळ्या गोष्टी, एवढ्या 8 गोष्टींनी आपण आसक्त असतो. आपण स्वतःशी तर आसक्त आहोत त्या शरीराशी, ते कमी पडतं म्हणून त्याला काय दिलेलं आहे तेव्हा भौतिक प्रगती म्हणते हे कमी आहे रे राजा, एवढ्यामध्येच काय तू आसक्त होशील, हे शरीर तुला काय आसक्त करेल, थांब तुला आणखीन देते. म्हणजे आया मग पत्नी आली किंवा पती आलं, सुता म्हणजे मुलं बाळ आली, आगार म्हणजे घरदार आलं, पशु म्हणजे आपल्याकडे असणारे सोयी सामग्री समाधान, द्रविण धन, आणि द्रविण एवढं सगळं झालं तर बंधुशू म्हणजे आपले आसपासच्या असणारे सगळे. मग कसं मनुष्य मुक्त व्हायला जगात विचार करा. एक गोष्ट सुटली तर दुसरी गोष्ट आहे, दुसरी सुटली तर तिसरी आहे, तिसरी सुटली चौथी, पाचवी, असं करत करत देर इज नो पॉसिबिलिटी फॉर लिबरेशन ऑफ द सोल. म्हणून ऍक्च्युली ज्याला, म्हणून प्रभुपादांनी वैदिक मंत्र आत्मोन्नती करण्याकरता आहेत आणि हे मंत्र म्हणजेच वृक्षाची पाने आहेत. परंतु काय करणार, प्रॉब्लेम काय आहे, जे पंडितजी आपल्याला वृक्षांच्या पानांचं वर्णन करतात, मंत्र गातात, त्यांनाच मोक्षामध्ये इंटरेस्ट नाही, तर मग कशा मोक्ष भेटणार.
म्हणून ऍक्च्युली जेवढे पण वैदिक विधिविधान आहेत ते सगळे मुक्त करण्याकरताच आहेत. पण आजकाल कसं झालेलं आहे उलट, लोकांना वाटतं की आपण जर वैवाहिक जीवनामध्ये आलो तर भोग घेण्याकरता आलेलो आहोत. किती टोटल अपोजिट अर्थ आहे. वैवाहिक जीवन हे मुक्त होण्याकरता आहे, पण लोक याचा अर्थ घेतात की भोग घेण्याकरता आहे. राईट. आणि म्हणून प्रभात देतात या वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात, कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो. म्हणून याचं उलट काय आहे, अपसाइड डाऊन काय आहे, हे वृक्ष उलट काय करण्याची मुळे कुठनं येतात, ब्रह्मलोकापासून येतात. कळलं का तुम्हाला? बीज कुठं आहे, ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाचं बीज कुठे आहे, वरती स्पिरिच्युअल वर्ल्ड. राईट. आणि म्हणून प्रबोधन लिहिलेलं आहे या कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो. जर मनुष्याला या अविनाशी मोहरूपी वृक्षाचे ज्ञान झाले तर तो या वृक्षातून बाहेर पडू शकतो. राईट. किती सिस्टमॅटिक वर्णन आहे. मग आता एक जर श्लोक घेतला तर तुम्हाला एक आठवडा जाईल डिस्कशन करता करता. भगवद्गीता एवढी इन डेप्थ आहे. राईट. लॉंग पर्पोट पुढे प्रभुपाद लिहितात. मग प्रभुपाद असे आहेत की ते आपल्याला ह्याच पर्पोटमध्ये प्रॉब्लेम देणार, ह्याच पर्पोटमध्ये सोल्युशन देणार. त्यांना माहिती है कि क्या गारंटी नहीं है, ये बच्चों अभी पढ़ रहा है, ये बच्चों कितना पढ़ेगा कुछ मालूम नहीं है, इसको अभी इसी श्लोक में. म्हणजे प्रभुपादांचा एक पर्पोट किंवा एक श्लोक म्हणजे, म्हणून आपण एम्फोसिस का टाकतो एवढा प्रभुपादांची पुस्तकं वाचा 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 पुन्हा पुन्हा. कारण एक श्लोक वाचला तुम्हाला तर एका श्लोक मध्ये तात्पर्यामध्ये संपूर्ण सारांश प्राप्त होतो 5 मिनिटांमध्ये. आणि पुन्हा आपलं रिवायवल होतं की नाही ये पढ़ना चाहिए, ये ऐसा करना चाहिए, चॅन्टिंग करना चाहिए, भगवान की पूजा करनी चाहिए. दॅट इज द रिझन. प्रभुपाद लिहिलेले सुटका होण्याची पद्धत जाणून घेतली पाहिजे. या भौतिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी अनेक विधी आहेत. आणि ऑफकोर्स प्रभुपादांनी सांगितले समरीमध्ये की भगवत भक्ती हीच सर्वोत्तम विधी आहे 13व्या अध्यायामध्ये. भक्तीचे मूल तत्व म्हणजे भौतिक कर्मापासून अनासक्ती आणि दिव्य भगवत सेवेप्रती आसक्ती होय. या भौतिक जगताशी असणारी आसक्ती भेदण्याची विधी या अध्यायाच्या प्रारंभी सांगण्यात आली आहे. या संसाररूपी वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात. याचा अर्थ असा आहे की महत्त्वापासून या मुळाच्या वाढीला प्रारंभ होतो आणि ब्रह्मांडाच्या सर्वच लोकांपासून ते मूळ खाली येते आणि मग त्याचा विस्तार होतो. मग जसे क्रिएशन जे आहे सृष्टीला भागवतच्या 3ऱ्या स्कंदामध्ये 2ऱ्या स्कंदामध्ये विस्तारात सांगितलेली आहे. ती कशा प्रकारे, हे तुम्ही एक सेंटेन्स वाचताय ना, हे एक सेंटेन्स म्हणजे द्वितीय स्कंद पूर्ण तिसरा स्कंद भागवतचा, एक लाईन फक्त, की कशा प्रकारे मुळं वर्ण खाली वाढतात. हरे कृष्ण. म्हणजे विचार करा भागवत किती डेप्थ मध्ये अनालाइज करण्यात आलेला आहे. और मैं कई लोग बोलता कि तुम आप सब अंधश्रद्धालु है, अंधश्रद्धालु कितना साइंस है, पढ़ने आओ तुम्हारा हालत खराब हो जाएगा. क्रिएशन पढ़ने जाओगे, अभी इधर गीता में थोड़ा थोड़ा पढ़ते तो भी बोलते ये क्या है, टेक्निकल समझ में नहीं आ रहा है. भागवत पढ़ोगे तो समझ में आएगा. मैं पुढे लिहितात भगवंत नेक्स्ट. हा त्याने दिलेलं प्रबोधने. वृक्षाची फळे म्हणजे जीवाची धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष ही कर्मफले होत. मग आता मोक्ष ऍक्च्युली हे आध्यात्मिक असायला पाहिजे. प्रबोधने असं काय दिलेलं आहे की ही सुद्धा कर्मफले होत. मोक्ष तर आध्यात्मिक कॅटेगरीमध्ये यायला पाहिजे ना. का? कारण मोक्षाची इच्छा करणे हे सुद्धा काय एक प्रकारची भोग इच्छाच आहे. की मी कंटाळलो या जगामध्ये, आता मी एवढा त्रस्त झालेलो आहे की मला आता देवच बनायचं आहे. मी देवासारखा एन्जॉय करू शकलो नाही, मला भगवंतासारखं भोग घ्यायची इच्छा होती, परंतु मी भगवंत बनू शकलो नाही. मला आता भगवंतच बनवा हो, म्हणजे आणखीन मोठी भोग इच्छा. राईट. तर जीवाची शाश्वत जी वैधानिक स्थिती आहे ती आहे जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. आणि त्याच्यामध्ये जो त्याला आनंद आहे तसा आनंद त्याला भोग घेऊन सुद्धा भेटणार नाही. म्हणून महापुरुष स्वतः भक्त रूपामध्ये येऊन म्हणतात की अरे जो आनंद सेवा करणे में है वो भोग लेने में नहीं है. बरोबर आहे. आणि भोग घेऊ पण शकत नाही. आता हा हात आहे, हा स्वतःहून काही खाऊ शकत नाही. हात खाऊ शकतो का? नहीं. हाथ म्हणेल अभी मैं ये भाकरी चपाती रोटी ये रसगुल्ला मैं खाऊंगा. खा सकता है क्या? नहीं खा सकता है. पण हात म्हणेल नाही, हे माझं काम आहे, हे उचलणं आणि तोंडात देणं आणि पोटात टाकणं. मग ते पोटात जाऊन त्याचं व्यवस्थित मशीनमध्ये आतमध्ये ते काय ते सिमेंटची जी आहे ना मशीन, ती
असते ना तुमच्याकडे ते मिक्स करायची कन्स्ट्रक्शन एरियामध्ये. मग त्या आतमध्ये मिक्सिंग होते मस्तपैकी, मग त्यातनं रस बाहेर पडतो आणि हातामध्ये येतो. हात म्हणतो वाव अभि अच्छा लग रहा है, आय एम हेल्दी. तर आपली ही स्थिती आहे की आपण जोपर्यंत या गोष्टीला समजत नाही की भोग घेण्याची जी आपली प्रक्रिया आहे ना ती वेगळी आहे. डायरेक्टली आपण नाही घेऊ शकत, पण अशा विधीने घेऊ शकतो आणि त्या विधीने घेतलं तर आपण एव्हरलास्टिंगली हॅपी होऊन जाऊ. सो लाईक दॅट. आणि ऑफकोर्स प्रभुपादांनी त्याला खाली अजून एक सेकंड पॅराग्राफमध्ये अपसाइड डाऊनला अजून एक व्याख्या दिलेली आहे. म्हणजे हे वृक्ष असं उलट काय, प्रभुपाद लिहितात या जगामध्ये जरी फांद्याखाली आणि मुळेवर असलेला वृक्ष आढळत नसला तरी असेही वृक्ष अस्तित्वात असतो, आणि ते म्हणजे भौतिक जगत. जसा वृक्ष जलाशयाच्या तीरावर आढळू शकतो, आपण पाहू शकतो की तीरावर असलेल्या वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या खाली तर मूळवर असल्याचे आढळते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संसाररूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे. त्याची दुसरी अशी अंडरस्टँडिंग आहे. कळलं का? म्हणजे जे आध्यात्मिक जगामध्ये आहे त्याची एक्झॅक्ट रेप्लिका प्रतिकृती ही भौतिक जगामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आरसा बघता, आरशामध्ये तुम्ही स्वतःला बघता. मग आरशामध्ये तुम्ही दिसत असाल आणि तुम्ही आरशाला पावडर लावली, तुम्हाला आरशामध्ये तुम्हाला पावडर लागते का? नाही लागत ना. मी केस पिकले असेल, तुम्ही मेहंदी लावली आरशामध्ये, मेहंदी काळ्या केसाने मेहंदी लावतात? नाही लावत. लावतात ना. मग तिथे केसांना मेहंदीला तुमच्या केसाला लागत नाही हो. मग मेहंदी कुठे लावली पाहिजे? जिथे वास्तविक पुरुष आहे, व्यक्ती आहे, त्याला लावली पाहिजे. राईट. मग इथे तुम्ही लावली की आरशामध्ये ऑटोमॅटिक दिसते. बरोबर आहे का नाही? मग आता आपण काय करतोय, आपण प्रतिबिंबामध्येच गुंतलेलो आहोत. जे प्रतिबिंब आहे त्याला आपण मेहंदी लावतोय, पावडर लावतोय, कपडे लावतोय, पण म्हणते अरे लागत का नाही. आणि संपूर्ण जीवन हेच संघर्ष आहे की प्रतिबिंब जे आहे त्यालाच आपण लावत आलेलो लहानपणापासून ते मरेपर्यंत. आणि मग प्रत्येक स्टेपला फ्रस्ट्रेशन आहे की क्यों नहीं मिल रहा है. मिलेगा भी नहीं, कभी नहीं मिलेगा, क्योंकि आप जिसको लगा रहे वो आपका इमेज है. तुमच्या प्रतिबिंबाला जर तुम्ही खायला प्यायला घातलं, दूध दही भात जे काय असेल ते, तर तुम्ही थोडी खाताय. ते प्रतिबिंबाला तो कसा खाऊ शकेल तुमचा प्रतिबिंब? त्याच प्रकारे आपण जोपर्यंत प्रतिबिंबाला आपण आसक्त आहोत तोपर्यंत आपण वास्तविक जे आत्मा आहे त्याचं पोषण करत नाही आहोत. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात, ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थित असते त्याप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते. बघा, प्रभुपादाने एक सायंटिफिक आणि टेक्निकल पॉइंट ऍड केलेला आहे. वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यामध्ये स्थित असते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते. प्रतिबिंबित भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचे कारण म्हणजे इच्छा आहे. ज्याला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्याने पृथक्करणात्मक अध्ययनाद्वारे या वृक्षाचे पूर्ण ज्ञान जाणून घेतले पाहिजे. तेव्हाच तो या वृक्षाशी असणारा आपला संबंध छेदू शकतो. इच्छा म्हणजे काय? बेसिकली आपल्या ज्या अनवॉन्टेड अननेसेसरी डिझायर्स जे आहेत त्याने हे झाड टिकून राहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही नेक्स्ट श्लोक चालू कराल तिथे जे छेदन म्हणतात ना बरोबर, छेदन म्हणजे काय? त्याला छाटून काढणे. तुम्ही कधी पावसाळ्यामध्ये छाटला असेल ना तुमच्या गार्डन मध्ये किंवा घरामध्ये काय वृक्ष म्हणजे पॉटमध्ये, एक्स्ट्रा जर तुम्ही त्याला छाटता काहीची नाही. राईट. छाटणी करता. मग छाटणी करायची असेल आपल्याला तर आपल्या इच्छांची छाटणी करावी लागते. आणि इच्छांची छाटणी म्हणजे इच्छांना मारून नये तर त्यांना इच्छांना शुद्ध करणे. ते आता प्रक्रिया येईल सेकंड श्लोक मध्ये. राईट. ऑफकोर्स खाली प्रभुपादाने दिलेला आहे की हा वृक्ष म्हणजे खऱ्या वृक्षाचे प्रतिबिंब असल्या कारणे ती एक हुबेहूब प्रकृतीच आहे. बरोबर आहे ना? म्हणजे एक तऱ्हेने समजून घ्यायला पाहिजे आपल्याला की जे आध्यात्मिक जगामध्ये आहे ते एक्झॅक्टली भौतिक जगामध्ये आहे आणि जे भौतिक जगामध्ये ते एक्झॅक्टली आध्यात्मिक जगामध्ये आहे. पण प्रॉब्लेम काय इथे, जे आध्यात्मिक जगामध्ये आहे ते इथे भौतिक जगामध्ये विकृत रूपामध्ये आलेलं आहे. प्रेम करण्याची जी इच्छा आहे ती आपली आध्यात्मिक जगामध्ये आहे म्हणून इथे आहे हो. फक्त इथे प्रॉब्लेम काय आहे की आपण इथे भगवंतांना प्रेम करण्याऐवजी आपण स्वतःला प्रेम करतोय. राईट. आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी आपण स्वतःच्या इच्छा पूर्ण करतोय. दॅट प्रॉब्लेम. त्याला ते त्यांनी दिलेलं आहे 180. ते तुम्हाला माहिती असेल ना 180चा ते बघा ते लास्ट पॅरेग्राफ मध्ये. जर ब्रह्म हे संपूर्ण सृष्टीचे केंद्रबिंदू असेल तर त्यापासून प्राकृत जगत हे 180 अंशाचे असते आणि उर्वरित 180 अंशाचे अध्यात्म जगत असते. कळलं का?
एक्झॅक्टली असं, म्हणजे इथनं जर तुम्ही घेतला तसं वरती एक्झॅक्टली स्पिरिच्युअल वर्ल्ड, खाली एक्झॅक्टली मटेरियल वर्ल्ड, आणि मध्यभागी काय ब्रह्म आहे, ब्रह्मज्योती. प्रभुपादाने इथे एक अँगल ऍड केलेला आहे मायावाद रिफ्युटेशनचं. प्रभुपाद लिहितात सेकंड पॅरेग्राफच्या सेकंड लाईन मध्ये, निर्विशेषवादी निराकार ब्रह्मालाच या भौतिक जगतरूपी वृक्षाचे मूळ म्हणतात. कारण ते लोक त्या ब्रह्माच्या वरती गेलेले नाहीयेत. कळलं का तुम्हाला? पुन्हा पुन्हा बघा, ज्याने बेसिक क्लिअर केलं त्याला इथे कळतच नाही काय चाललेलं आहे. तर तुम्हाला आठवत आहे ब्रह्म, परमात्मा, भगवान या 3 स्टेजेस असतात, बरोबर आहे. मग ज्याला ब्रह्माच्या पलीकडेच माहित नाही की परमात्मा किधर है और भगवान किधर है, तो क्या म्हणतो ये ब्रह्म ही इसका मूल है और लास्ट में क्या होगा, मैं भी ब्रह्म बनूंगा और सब ब्रह्म ही ब्रह्म है. मतलब बेसिकली भ्रम आहे. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मच आहे. मग त्याला कळलं पाहिजे की ब्रह्माच्या पलीकडे, आणि लास्टच्या अध्यायात तर भगवंत म्हटलेच ब्रह्मणो ही प्रतिष्ठा, उस ब्रह्म का आधार कोण आहे, मैं हूं. म्हणजे बेसिकली ब्रह्माचा मूळ कोण आहे, भगवंत आहेत. पण मायावादी लोकांना कळत नाही, म्हणून प्रभुपाद काय लिहितात ते, निर्विशेषवादी निराकार ब्रह्मालाच या भौतिक जगतरूपी वृक्षाचे मूळ म्हणतात. आणि सांख्य तत्वानुसार मुळापासून प्रकृती आणि पुरुष आणि स्वयं ते जे टेक्निकल जे 24 तत्व तयार होतात, राईट. तर त्यांची ही अशी मिसअंडरस्टँडिंग आहे. आणि बघा खाली खाली तुम्ही गेलात 180च्या 1-2-3 लाईन सोडून प्रभुपाद लिहितात, भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की प्रकृती ही भगवंतांची बहिरंग शक्ती आहे आणि पुरुष हे स्वतः भगवंत आहेत. व्यक्त सृष्टी भौतिक असल्या कारणाने अनित्य आहे. कोणतेही प्रतिबिंब हे असत्य असते, कारण ते कधी दिसते तर कधी दिसत नाही. परंतु ज्या मूळ स्थानापासून प्रतिबिंब निर्माण झाले ते स्थान शाश्वत असते, राईट. म्हणून त्या अँगलने याला शाश्वत म्हटलेलं आहे वृक्षाला. वास्तविक वृक्षाचे प्राकृत प्रतिबिंब छेदले पाहिजे. जेव्हा मनुष्याला वेदवत्ता म्हटले जाते तेव्हा असे गृहीत धरण्यात आलेले आहे असते की भौतिक जगताची आसक्ती कशी छेदावी तो जाणतो. जर मनुष्याला आसक्ती भेदण्याची पद्धत माहीत असेल तर तो खऱ्या अर्थाने वेद जाणतो असे म्हणता येईल. बघा, म्हणजे टेक्निकल जे तुम्हाला एकदम बिगिनिंगला मी सांगितलं होतं तेच पॉईंट प्रॉपर तिथे मेन्शन करतायत. जो वैदिक कर्मकांडांकडे आकृष्ट होतो, या वृक्षाच्या हिरव्यागार पानामध्ये आकृष्ट झाल्याप्रमाणे आहे, त्याला वेदांचे वास्तविक प्रयोजन ज्ञात नसते. भगवंतांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे हा प्रतिबिंब वृक्ष छेदून आध्यात्मिक जगतरूपी वास्तविक वृक्षाची प्राप्ती करणे हे वेदांचे प्रयोजन आहे. अशा प्रकारे एक काइंड ऑफ या वृक्षाची तुम्हाला एक समरी देऊन टाकली प्रभुपादांनी इन द बिगिनिंग ओनली, राईट. आणि याला कनेक्शन जोडताना ह्या चॅप्टरला आणि मागच्या चॅप्टरला प्रभुपादांनी फर्स्ट पॅराग्राफ मध्ये लिहिलेलं आहे, भक्तियुगाच्या महत्वाविषयी विवेचन केल्यानंतर कोणीही प्रश्न विचारेल की मग वेदांबद्दल काय. कारण मागच्या अध्यायामध्ये कन्क्लूड झालेलं आहे की प्रकृतीच्या 3 गुणांना पार करण्याकरता काय हवं आपल्याला, भक्ती हवी, राईट. मग तुम्ही ऑलरेडी सांगितलं भक्तियुग सगळं झालेलं आहे, मग आता वेदांचं काय पुन्हा. मग प्रभुपाद म्हणतात, या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की वेदांचे प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णाला जाणणे होय. म्हणून भक्तीमध्ये संलग्न झालेल्या कृष्ण भावनेत मनुष्य पूर्वीच वेदवेत्ता असतो. मग तुम्हाला कुठल्या पंडितजींची गरज नाही आहे ऍक्च्युली बघायला लागलं तर. तुम्ही कुठल्या तीर्थस्थानाला गेला तर रिस्पेक्ट करा पंडितजींना, बट यू ऑलरेडी नो वेदांचा सार काय आहे. आणि वेदांचा सार सर्वात आय थिंक सेकंड अध्यायामध्ये लिहिलेला आहे, द हायेस्ट वेदांती इज वन हू टेक्स प्लेजर इन चॅन्टिंग हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जो वास्तविक वेदांती आहे तो महामंत्राचा कीर्तन करण्यामध्ये आनंद घेतो, तोच वास्तविक वेदांती होय. कारण वेदांचा अंत कोण आहे, भगवंत आहेत. वेदांत कृत वेद विधवेव चामाता म्हणतील भगवंत 15व्या अध्यायामध्ये 15 श्लोकामध्ये, राईट. वेदांचा अंत मी आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला वेदांचा अंत भेटला नाही. आणि वेदांचा अंत असा सहजासहजी भेटणे शक्य नाही जोपर्यंत वैष्णवांची भेट तुम्हाला होत नाही, राईट. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात ना की वैष्णवांच्या संगतीशिवाय आपल्याला अध्यात्माचा अ ब क ड पण कधीच कळणार नाही. वैष्णव संघ हेच त्याला एक तोड आहे. देन त्यानंतर मग या वृक्षाला पुढे डिस्क्राईब करताना भगवंत म्हणतात की ह्या वृक्षाचं एवढं विस्तारामध्ये वर्णन श्लोक नंबर 2 आणि 3-4 मध्ये करण्यात आलेलं आहे. वाचा श्लोक नंबर 2.
कोण वाचेल? वाचा गोपीगण माताजी. झोप लागली की त्यांनाच वाचायला सांगतो मी. वाचा. अधश्चोद्वत् प्रसुतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. त्या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. त्याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षांची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सुंदर श्लोक आहे. हे 4 लाईन वाले श्लोक असतात ना, भरपूर सुंदर असतात वाचायला. अधश्च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. इथे भगवंत म्हणतात, हे आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे 14व्या अध्यायामध्ये, राईट. या वृक्षाला कोण देत असतं, पोषण कोण करतं? प्रकृतीचे 3 गुण जे 14व्या अध्यायात स्टडी केलेले आहेत. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा, म्हणजे त्रिगुणांनी कोण? प्रकृतीचे 3 गुण. पोषण म्हणजे कोण? पाणी देणार, राईट. शाखा खाली आणि वर पसरल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय. डहाळ्या म्हणजे छोटे छोटे फांदे, राईट. इंद्रिय विषय आहेत. तुम्ही जर ऍक्च्युली पिक्चर आहे ना आपल्याकडे मध्यभागी, मी विसरलं सांगाल तुम्हाला, पिक्चर आहे त्या ना मध्ये बिगिनिंगला ते प्रभाताचं पिक्चर आहे. त्यानंतर याचं बरोबर चित्र दिलेलं आहे. कुठे गेलं ते चित्र? ते चित्र बघावं पण लगेच कळेल. हा बघा, भेटलं तुम्हाला चित्र? ते वाघाचं आणि चित्र त्याच्या मागे, त्याच्या बाजूला भेटलं का? नाही भेटलं? अहो हे चित्र पिक्चर आहे, ते झूम मध्ये दिसत नाहीये इथे. काय ते मागे बॅकग्राऊंड टाकलं ना मी. बघा ना भगवद्गीतेमध्ये बिगिनिंगला. हा दिसलं ना तुम्हाला? ते वरती राधाकृष्ण आहेत, खाली ब्रह्माजी आहेत आणि ब्रह्माजी पासून सगळे ते ब्रह्माजी मूळ आहेत आणि त्यांच्यापासून सगळे फांद्या पानं सगळे निघालेले आहेत बघा. तर जिथे पान आहे तिथे लिहिलेलं बघा, धर्म अर्थ काम मोक्ष इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. वैदिक हिम्स म्हणजे पानं लिहिलेली आहेत, राईट. आणि लिबरेशन बघा, मुक्ती जी आहे ना, ती मुक्ती सुद्धा कुठे आहे? जस्ट भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगाच्या मध्यभागीच आहे ती, जस्ट थोडंसं वरती आहे. आणि भौतिक जगत आध्यात्मिक जगत त्याच्या मध्ये काय लिहिलेलं बघा? डिझायर. दिसलं तुम्हाला? डिझायर एकदम फेंट व्हाईट मध्ये लिहिलेलं आहे. डिझायर म्हणजे इच्छा. दिसलं का नाही? जे मध्ये ब्रह्मज्योती आहे ना, राधाकृष्णांच्या खाली ब्रह्माजींच्या वरती, तिथे लिहिलेलं डिझायर. डिझायर म्हणजे इच्छा, राईट. सो दिस इज द वे. हे पूर्ण वर्णन आहे. या सगळ्या फांद्या आहेत, त्या फांद्यावरती संसार रूपी सुख दुःख. वरचे लोक आहेत ते वरती लोक आहेत आणि खालचे लोक आहेत, राईट. मग आता पुन्हा गीतेमध्ये इथे या वृक्षाची मुळे खाली पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेलेली आहेत. सकाम कर्मांची म्हणजे काय? की आपल्याला इच्छा आहेत या जगामध्ये पूर्ण करण्याच्या, राईट. आणि त्या इच्छांमुळे आपण या जगामध्ये गुंतलेलो आहोत. म्हणून शंकराचार्य म्हणतात की ऍक्च्युली भौतिक प्रकृतीच्या 3 गुण आहेत, त्या 3 गुणांनी या संसाररूपी वृक्षाला पाणी भेटतं, राईट. आणि प्रकृतीचे 3 गुण काय करतात? इच्छा निर्माण करतात आपल्यामध्ये, इच्छा. त्याचं आपण मागच्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. रजोगुण प्रकारची इच्छा तयार करते, सत्वगुण प्रकारची इच्छा तयार करते, तमगुण प्रकारची इच्छा तयार करते. म्हणून शंकराचार्य म्हणतात की ही जी इच्छा आहे ना, भौतिक भोगवासना, ही नष्ट केली ना, म्हणजे बेसिकली प्रकृतीच्या 3 गुणांना जर आपण थांबवलं तर झाडाला पाणी भेटणार नाही. पाणी भेटल्यानंतर झाड सुकून जाईल, बरोबर आहे ना. एखादं झाड तुम्हाला जर मारायचं असेल, तुम्ही काय करणार? पाणी त्याचं बंद करा ना. 4 दिवस 5 दिवस 10 दिवस पाणी नाही दिलं तर काय होतं? वृक्ष सुकून जातं. मग आता आपण काय केलेलं आहे? आपण भक्तीमध्ये येतो तेव्हा पाणी द्यायचं बंद करून टाकतो. पण आता काय करणार? ते झाड त्याच्या स्टेम मध्ये थोडं अजून ऑलरेडी आहे स्ट्रेंथ, तेवढ्या लवकर सुकणार नाही. म्हणून बघा काही काही झाडं अशी असतात की 10, 15, 20 दिवस ती राहतात पाणी जरी नाही, कारण त्याच्यामध्ये स्टोरेज जे आहे ना ते चालतंय, बरोबर. तर आपली अशी अवस्था आहे आता सध्या. पण मध्ये आपण पाणी त्यांना देतो. दॅट इज द प्रॉब्लेम अगेन, राईट. सो इथे भगवंत तात्पर्यामध्ये लिहितात, वटवृक्षाचे अधिक विस्तृत वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. या वृक्षाच्या शाखा सर्व दिशेने पसरल्या आहेत.
खालच्या बाजूला मनुष्य, घोडे, गाय, कुत्री, मांजरे ते तुम्ही चित्रात बघितलं असेल, इत्यादी जीवांच्या विविध योनी आहेत. या जीवांच्या अभिव्यक्ती शाखांच्या खालच्या भागाशी आहेत, तर वरच्या भागांशी देवता, गंधर्व आणि इतर अनेक उच्च जीव योनी आहेत. बेसिकली 14 जे भुवन आहेत त्याचं वर्णन. खाली जे आहेत ते अधोगती 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 होत जातात, वरती सत्वगुणाचा विकास होत जातो. ज्याप्रमाणे झाडाची वाढ पाण्याने होते त्याप्रमाणे वृक्षाची वाढ त्रिगुणांनी होते. कधी कधी पाण्याच्या अभावामुळे आपल्याला ओसाड जमीन आढळते, तर कधी कधी आपल्याला हिरवीगार जमीन आढळते. त्याचप्रमाणे विशिष्ट प्राकृतिक गुण जिथे अधिक प्रमाणात आहेत त्या प्रमाणात विविध जीवयोनी अभिव्यक्त होतात. मग आता मुंबईमध्ये काय आहे, भरमाट आहे प्रकृतीच्या 3 गुणांची जबरदस्त. मग इथे तुम्हाला जास्त लोक आढळतात. राजसिक, तामसिक. इथे प्रकृतीचे 3 गुण भरून भरून आहेत म्हणून जास्त शहरामध्ये किंवा जिथे लोक एकत्र येतात आणि इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करतात तिथे प्रकृतीच्या 3 गुणांना भरपूर वाव आहे. म्हणजे पाणीच पाणी, पाणी झाडं भरपूर उगवतात तिथे, राईट. आणि प्रभुपाद खाली लिहितात, झाडांच्या डहाळ्यांना इंद्रिय विषय मांडण्यात आले आहे. प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपण विविध इंद्रिय विकसित करतो आणि इंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या इंद्रिय विषयांचा उपभोग घेतो. शाखांच्या अग्रभागी नाक, कान, डोळे इत्यादी आहेत. ही इंद्रिय म्हणजे इंद्रिय विषयांच्या उपभोगांशी संबंधित आहेत. डहाळ्या म्हणजे शब्द, स्पर्श, रूप इत्यादी इंद्रिय विषय आहेत. अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष आहेत, जी विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रिय भोगांची उपफले आहेत. पुण्य आणि पापवृत्ती या दुय्यम मुळांपासून विकास झाल्याचे मानले जाते आणि ही मुळे सर्व दिशेने पसरलेली असतात. मला कळलं का? दिस आर ऑल, हे पूर्ण वृक्षाचं वर्णन आहे ज्याच्यामध्ये मूळ वृक्ष तुम्ही जर खाल्ला म्हणजे तुम्हाला तात्पर्य खाल्ला यायला लागेल. खाली दिले बघा, म्हणून प्रमुख मूळ ब्रह्मलोकापासून तर मानवीय ग्रहमालिकेपासून इतर मुळे विस्तारित होतात. उच्चत लोकांमध्ये पुण्यकर्माचा भोग घेतल्यावरती मनुष्य पुन्हा खाली येतो आणि पुन्हा इथे जन्म घेऊन पुन्हा पूजा, सकाम कर्म इत्यादी करतो आणि पुन्हा मग वर जातो, पुन्हा भोग घेतो, पुन्हा खाली येतो. म्हणून पृथ्वीला मनुष्य लोकाला कार्यक्षेत्र मानले जाते. कर्मानुबंधानी मनुष्य लोके. इथेच येऊन आपल्याला हे बनवता येतं कर्म, वरती जाऊन नाही करता येत. वरती जाऊन फक्त काय असतं, जे बनवलेलं आहे त्याचा संपवणे स्वर्ग लोकांमध्ये, वरच्या लोकांमध्ये. अशा प्रकारे मग जसं मेन मूळ असतं त्या मेन मुळाला मग उपमूळ असतं, उपमुळाला आणखीन उपमूळ असतात. त्याचप्रमाणे प्रबंधाने दिलेले आहे प्राथमिक मूळ, दुय्यम मूळ, राईट. अशा प्रकारे लाईक दॅट. आता नेक्स्ट पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात की मग ह्या सगळ्यांचा उद्देश काय आहे, ह्या सगळ्या वृक्षाचा एवढा सखोल अभ्यास करण्याचा उद्देश काय आहे. वाचा श्लोक नंबर 3 वाचा रेश्मा माताजी आणि श्लोक नंबर 4 वाचा चित्रा सुंदरी माताजी आणि दोघांचा अनुवाद वाचा शकुंतला माताजी. वाचा. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. दंडवत. रूपमस्तेह ततोप्यलभ्यते नान्तो न चाभिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वस्थनिघ्नं सुविरूढमूल असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. ततपदं तत्परिमार्गितव्य यस्मिन् अनिकिता न नर्विते त्वमेव चाद्यं विषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसुष्ट पुराणी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. शकुंतला मदाने माताजी वाचा अनुवाद वाचा दोघांचा 3-4चा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आधी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शास्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. दंडवत. तर सर्वात पहिले भगवंत म्हणतात या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आधी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. असं का म्हटलेलं आहे, कारण ऑर्डिनरीली सामान्य माणसाला हे शोधून काढणं कठीण आहे. म्हणून बघा, तुम्हाला समजा कधी आजार झाला असेल तर तुम्ही हे शोधून काढत नाही की तुम्हाला कसं काय झालं मला आजार.
कुठला मच्छर चावला किंवा कुठे मी काय खाल्लं किंवा कुठे पाणी प्यायलं तुम्ही शोधत नाहीत. तुम्ही पहिले काय औषध कुठे औषध द्या पहिले, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही औषध घेतल्यावरती बरं झाल्यावरती मग कदाचित विचार करू शकताल की कसं झालं होतं, कुठे झालं होतं. पहिले प्रायोरिटी काय आहे? सध्या इमर्जन्सी काय आहे? सध्या तुम्हाला प्रायोरिटी इमर्जन्सी औषध घेण्याची, बरोबर आहे. आजार शोधण्याचे नाही तर मरून जाल तुम्ही. की असं कसं मला आजार झाला, असं कसं होणार नाही म्हणजे काय, तुम्हाला काय आजार होणार नाही, कसं झाला मला आजार, मग औषध घेणार ना तुम्ही, औषध घेणार ना. समजा कोणी कुठं पडलं लागलं, मी कसं काय पडलो, आय थिंक मला कोणी मागणं धक्का मारला, हे तुम्ही अनालिसिस करत नाही. किंवा मी काय केळ्याच्या सालीवरनं पडलो, अरे पडलाच ना खाली, आता औषध घेऊन टाक पटकन. त्याचप्रमाणे इन द व्हेरी बिगिनिंग भगवंत म्हणतात ज्या वृक्षाच्या वास्तविक रूपात जगात आपल्याला अनुभवता येत नाही, त्याचा आधी अंत आपल्याला जाणू शकत नाही आपण. मग आपण काय केलं पाहिजे? आपण सर्वात पहिले काय केलं पाहिजे की आपण औषध कुठे पहिले शोधलं पाहिजे. भाई औषध कुठे आहे. आणि औषध काय आहे? प्रभुपाद येथे लिहितात, एकदम तुम्ही जर स्टार्टिंगला बघितलं असेल श्लोकाच्या, नरूपमस्य म्हणजे आपण शोधू शकत नाही याला, राईट. या वृक्षाचं मूळ कुठे आहे? अल्दो मूळचं उत्तर दिलेलं आहे भगवंताने पुढे, पण पहिले म्हणतात की तुला शोधू शकत नाहीस तू. भगवंत काय म्हणतात की तू शोधू शकत नाहीयेस, बट समजून घ्यायचा प्रयत्न कर की तू ह्या जगामध्ये बद्ध झालेला कशाने. परंतु सेकंड लाईन बघा श्लोकाची, परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. नरूपमस्य ततोपलभ्यते. नरूपमस्य तुम्ही शोधू शकत नाही. नांतो न चार्देन न च संप्रतिष्ठा. याचा आधार कुठे आहे? पण अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम, राईट. सुविरूढ म्हणजे काय? अत्यंत दृढपणे काय केलं पाहिजे आपण? अश्वत्थमेनम, हे जे अश्वत्थ वृक्ष आहे ना, याला काय केलं पाहिजे? छाटलं पाहिजे. कसं? असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. असंग शस्त्रेण ह्या शब्दामध्ये तुमचा पूर्ण या अध्यायाचा सार दडलेला आहे, राईट. मग लोक कधी कधी म्हणतात की तुम्ही एवढं विस्तारामध्ये का शिकवता? अरे कृष्ण, तुम्हाला जर एवढं विस्तार सांगितलं तर मला कधी समजणार पण नाही, किंवा मला पण समजणार. तुमच्या डोक्यावर जाईल आणि तुम्ही म्हणाल भक्तिशास्त्र झाली, भगवत झाली, पण काय कळत ना मला, बरोबर ना? प्रत्येक गोविंद माताजी, प्रत्येक गोविंद माता करतायत. राईट. सी, म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, आपल्याला इंटरेस्ट आहे कॉन्सेप्ट समजून या जगातून मुक्त होण्याकरता. आपल्याला चॅन्टिंग करायचं आहे. चॅन्टिंग कधी कराल तुम्ही? जेव्हा तुम्हाला कळेल की चॅन्टिंग करायची मला गरज आहे, राईट. भक्तिशास्त्री करून आपण चॅन्टिंग करू शकत नाही. भक्तिशास्त्री समजल्यावर ते चॅन्टिंग होईल, बरोबर आहे का नाही? मग आता एक जो अर्थ दिलेला आहे असंग शस्त्रेनं, असंग म्हणजे काय? तर तुम्ही वर्ड टूर मध्ये गेलात, असंग शस्त्रेनं, शस्त्र वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक शस्त्र असतं, शस्त्र म्हणजे हत्यार काहीतरी मारायला वगैरे. समजा शत्रू असेल आपल्या समोर, तर आपण शत्रूला कसा मारणार? शस्त्राने मारणार, राईट. मग इथे जे शत्रू आपल्या समोर आहे ते कोण आहे? माया आहे. मायाला तुम्ही मारू शकता का? नाही मारू शकत. माया एवढी बलवान आहे. पण मायेला तुम्ही सोडू शकता नाही? आपल्याकडे दोनच पर्याय आहेत, एकतर मायेला मारा किंवा एकतर मायेला सोडा. सोपं कुठलं आहे? सोडा. मग आता जेल आहे समजून घ्या, जेल. पुन्हा ते उदाहरण देतो तुम्हाला. जेलमध्ये एखादा कैदी असेल तर जेल मध्ये असणारी जी जेल भिंत आहे किंवा जे काय असेल ते बिल्डिंग आहे, तुम्ही म्हणाल की प्रभुजी ऐसा कैसा, हमने ऐसा कैदी देखा जो जेल तोड़ के भागते हैं. पर कितने कैदी भाग सकते हैं जेल तोड़ के? एक हाथ कोई रेयर वो भी पकडे जाते हैं. तर तुम्ही जेल तोडू शकत नाही. पण जर तुम्ही जेलमध्ये इज्जत मध्ये राहिलात आणि आपला टेन्युअर पूर्ण केलात आणि तिथे तुम्ही भक्ती केली तर तुम्ही जेल बंदा तुम्हाला जेलर सोडतो. बेसिकली जेल हे एन्जॉय करण्याकरता बनलेलं नाहीये ना. जेल कशाकरता बनलेलं आहे? शिक्षा भोगण्याकरता. म्हणजे बहुतेक जगात कशाकरता बनलेलं आहे? शिक्षा भोगण्याकरता बनलेलं आहे. आपण सगळे प्रिझनर्स आहोत, कैदी आहोत, आणि आपण सगळे शिक्षा भोगत आहोत. मग गपचूप शिक्षा भोगायची असते, बिना हालचाल करता, आरडाओरडा करता. तर समजा दुसऱ्या कायद्याला चांगली ट्रीटमेंट भेटत असेल तर आपण त्याच्याकडे बघून उगाच राग मानू नये.
अहो त्याला काय एवढं चांगली ट्रीटमेंट देतावं आणि मला का नाही? दोघांचा गुन्हा वेगवेगळा आहे ना. तुमचा गुन्हा जास्त गंभीर, त्याचा गुन्हा गंभीर नाहीये, म्हणून त्याला कमी शिक्षा आहे, तुम्हाला जास्त शिक्षा आहे. त्याला कदाचित तूप लावून देत असतील भाकरी वगैरे तुम्हाला पाण्यामध्ये कालवून देतात, पण देतायत ना, खायचं गपचूप आणि घाबरायचं आणि चॅन्टिंग करत राहायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग आपण इथनं मुक्त होऊ शकतो. म्हणून बघा हा एक शब्द आहे ना तिथे दिलेला, असंग शस्त्रानं, एवढा महत्वाचा आहे. तुम्ही जर गेलात सेकंड लाईन मध्ये, सेकंड लाईन तुम्ही जर गेलात, सॉरी सेकंड लाईन नाही म्हणत मी, सेकंड पॅराग्राफ तात्पर्याचा बरोबर लिहितात, या संदर्भातील असंग शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. का? कारण इंद्रिय भोग करण्याची आणि भौतिक प्रकृतीवर स्वामित्व जगण्याची आसक्ती फार प्रबळ असते. म्हणून मनुष्याने प्रामाणिक शास्त्रांच्या आधारावर आध्यात्मिक विज्ञानाच्या चर्चेद्वारे अनासक्ती शिकली पाहिजे आणि जे वस्तुतः ज्ञानी आहे त्यांच्याकडून श्रवण केले पाहिजे. पुन्हा 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 काय येते तुम्हाला दिसते? तुम्हाला पुन्हा पुन्हा काय दिसते? सत्संग 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 मध्ये वैष्णव गुरु, वैष्णव गुरु, गुरु वैष्णव. अजून अध्यात्माचा काहीच सार नाहीये. तुम्ही कितीही टेक्निकल अनालिसिस करा किंवा करू नका, तुम्हाला भगवद्गीता किती समजली नाही समजली, काही लोकांना राग पण येत असेल की 4 वर्ष झाली आमची गीता पूर्ण करून द्या आम्हाला, आता आम्ही त्या अजून दुसरीकडे कुठं गीता शिकायला जाऊ शकत नाही पुन्हा पुन्हा. तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं, किंवा समजून समजलं नसेल, किंवा काही असेल, एक तुम्ही समजून घ्यावं की आपल्याला सत्संग शिवाय पर्याय नाहीये. आपल्याला दुसऱ्या वैष्णवांच्या संगतीशिवाय पर्याय नाहीये. म्हणून प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, भक्तांच्या सत्संगामध्ये बघा, एक्झॅक्ट डिक्टो वर्ड्स, भक्तांच्या सत्संगामध्ये याप्रमाणे चर्चा केल्याचे फळ म्हणजे मनुष्य भगवंतांपर्यंत येऊन पोहोचतो. तुम्ही म्हणाल की नुसती चर्चा करून, अहो चर्चा तरी करायला येता का तुम्ही कधी? या तर सही, तुम्ही आला तुम्हाला कळेल. मग विचारा, लास्ट टाइम प्रभुपादांच्या पुस्तकांची रिडिंग कधी केली होती? हरे कृष्ण. लास्ट टाइम परीक्षा कधी होती हो? किती 6 महिने झाले असतील ना आपल्या लास्ट एक्झामला? झाले 6 महिने. 6 महिन्यापूर्वी अभ्यास केला होता हो. अच्छा, लास्ट टाइम अटेंटिव्ह चॅन्टिंग कधी केली होती? लास्ट टाइम अटेंटिव्ह चॅन्टिंग आय थिंक लास्टच्या जन्माला केली होती वाटतं. अच्छा, लास्ट टाइम एकदम प्रेमाने वैष्णव सेवा कधी केली होती? अहो कार्तिक यात्रेला केली होती हो, कार्तिक यात्रेला. यात्रेमध्ये काय मला सांगू, पण यात्रा संपलं सगळं. म्हणजे बेसिकली सत्संग जर मेंटेन नाही केला, जे तर तुम्ही केले असेल, शिरपूर रथयात्रा झाली होती ना मोठी, तिथे केली असणार. पण मग आता रथयात्रा तेवढ्यापुरतीच ठेवायची का? नाही, रथयात्रा पुढे चालत राहायची सत्संगाच्या माध्यमाने. मग प्रभुपाद म्हणून लिहितात, नंतर मनुष्याने सर्वप्रथम काय? सत्संग मध्ये यायचं आणि भक्तांचा संघ घ्यायचा. त्यानंतर प्रभुपाद म्हणतात, नंतर मनुष्याने सर्वप्रथम करण्याची गोष्ट म्हणजे भगवंतांना शरण जाणे होय. म्हणजे सत्संग मध्ये आले होते, काय करायचं असतं आपल्याला? भगवत चर्चा करून भक्त काय म्हणतील? अहो भगवंतांना चॅन्टिंग करा, अहो भगवंतांची सेवा करा, भगवंतांचं शरण करा. राईट. ज्या स्थानाची प्राप्ती केली असता या मिथ्या प्रतिबिंब वृक्षावरती पुन्हा कधी परताव्या लागत नाही. त्या स्थानाचे भगवान श्रीकृष्ण आदिमूळ आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व गोष्टींचा उद्गम झाला आहे. त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी मनुष्याने त्यांना केवळ शरण गेले पाहिजे. मग प्रभुपादांनी आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेले श्रवण, कीर्तन, नवविधी, भक्तीची फळे आहेत. या भौतिक जगताच्या विस्ताराचे श्रीकृष्ण हे मूळ कारण आहेत. लाईक दॅट. म्हणजे बेसिकली इथे असत्संग जो आहे आणि सत्संग जो आहे याने आपलं निश्चित पडेल की आपण या भौतिक रूपी वृक्षामध्ये गुंतून जाऊ की मुक्त होऊ. राईट. आणि म्हणून प्रभुपादांनी इथे दिलेलं आहे. ऍक्च्युअली विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की ऍक्च्युअली टेक्निकल वर्णन आहे. डोंट जस्ट बी ऍट द ब्रह्मन लेवल बट गो बियॉन्ड ब्रह्मन. तुम्ही जर पिक्चर बघितला असेल ना, त्यात काय दिलेलं आहे? डिझायर, इच्छा, आणि त्याच्या खाली काय? ब्रह्मन आहे. बरोबर. ब्रह्मन म्हणजे ब्रह्मज्योती. मग मनुष्य काय प्रयत्न करतो या जगातनं? मुक्त.
आता मुक्त म्हणजे काय, मला इच्छा नको काय नको मला, कारण इच्छा आपल्या दुःखाचं कारण आहे. मी आता मुक्त ब्रह्मज्योतीवरती मी, अरे पण ब्रह्मज्योती मूळ नाहीये राजा, त्याच्यावरती मूळ आहे. इव्हन ब्रह्मज्योती सुद्धा काय आहे, तात्पुरतं स्थान आहे तुझं, तिथनं तू खाली पडू शकतो. म्हणून मोठे मोठे ज्ञानी योगी तत्ववेत्ते हे या जगातनं मुक्त झाल्यावर सुद्धा काय होतात, पुन्हा पुन्हा खाली पडतात. आर्य कृष्ण पतंती पत, कारण यांना जोपर्यंत वास्तविक स्थान भेटत नाही राहण्याचं तोपर्यंत खाली पडणारच ना ते लोक. इव्हन भक्तीमध्ये सुद्धा जोपर्यंत आपल्याला वास्तविक आश्रय भेटत नाही भगवंतांच्या भक्तांचा आणि भक्तीचा संघ, तोपर्यंत भक्तीमध्ये टिकणे सुद्धा अशक्यपर आहे. म्हणून आमचे श्यामानंद प्रभू नेहमी सांगतात की ऍक्च्युली भक्तीमध्ये तुम्ही फिलॉसॉफीने टिकणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एवढं तत्वज्ञान अभ्यास करा, तुम्ही तत्वज्ञान टिकाल का? नाही. जोपर्यंत भक्तीमध्ये हायर टेस्ट भेटत नाही ना, उच्च स्वाद, तोपर्यंत भक्तीमध्ये टिकणं अशक्य आहे. मग तुम्ही म्हणता की एवढं का अभ्यास करायचा आपण फिलॉसॉफी का? फिलॉसॉफी आपण स्टडी करतो एवढ्या करता, समजण्याकरता की मला सत्संगची आवश्यकता आहे, सत्संगची आवश्यकता आहे. आणि सत्संगमध्ये तुम्हाला हायर टेस्ट भेटेल, राईट? सो दॅट्स वाय प्रभुपाद म्हणतात की आपल्याला एकदम दृढ राहून असंग शस्त्रेनं, असंग म्हणजे अनासक्ती, आणि अनासक्ती अशी शक्य नाहीये जोपर्यंत वैष्णव संघ भेटत नाही. तुम्हाला सकाळी सकाळी कोण उठवेल? सकाळी सकाळी तुम्हाला जसं लहान मूल कसं असतं त्याला तुम्ही उठवता ना, बाळा उठ, आता आंघोळ कर, कपडे घाल, नाश्ता कर, ही तुझी शाळेची बॅग, हे तुझे पेन, तुझे पेन्सिल, हे तुझ्या वया, हे तुझी गाडी, ही तुझी छत्री, आणि एक सर्वण गाडीमध्ये बसवतो, घेऊन जातो, एवढं त्याला करावं लागतं. आपण भक्तीमध्ये तसेच आहोत, भक्तीमध्ये असेच आहोत. प्रभूजी उठा आता, सकाळ झाली, उगी उगी बाळा. मग वैष्णव काय करतात, गजर लावतात. कुठला गजर लावतात? हरे कृष्णा मेरा सोला माला हो गया, हरे कृष्णा मेरा सोला माला हो गया, हरे कृष्णा. मग तो गजर वाचतो, गजर वाचतो, गजर वाचतो, गजर वाचतो. मग काय काय लोक काय असतात ते स्नूज बटन, गजर वाचला की स्नूज स्नूज स्नूज, रात को 11 बज गया तो स्नूज हो रहा है, स्नूज हो रहा है, स्नूज हो रहा है, राइट? मग 11 वाजता कळतं की अरे ज्यादा स्नूज हो गया यार, अभी उठना पडेगा. ऍटलिस्ट सत्संग आहे तर कमीत कमी स्नूज बटन तर दाबण्याचा चान्स आहे ना. सत्संग नसेल तर काय स्नूज, अलाराम वाजतच नाही त्यांचा. मग आपण भक्तीमध्ये टिकू शकत नाही. म्हणून सत्संग पाहिजे, राईट? मग ते आपल्याला उठवतात, आंघोळ घालतात. चलो सुबह का 4 माला मतलब ब्रेकफास्ट, अच्छा दोपहर का 4 माला, अच्छा लंच हो गया, अच्छा शाम का 4 माला, अरे शाम का नाश्ता हो गया, और रात का 4 माला डिनर हो गया. हाँ पेट भर गया, अभी थोड़ा स्वीट खाया जाए, चलो प्रभुपाद का बुक पढ़ते हैं आधा घंटा स्वीट. अच्छा अभी थोड़ा सा मुखवास भी चाहिए, चलो अभी जरा महाराज का लेक्चर सुनते हैं और आधा घंटा. वाह अभी पाचक ठीक, अभी बढ़िया, अभी पचन हो रहा है, चैंटिंग किया ना, डाइजेस्ट हो रहा है, तो अभी नींद आया. अच्छा बस फिर दूसरे दिन वापस भूख लगता है ना, भूख तो लगना चाहिए ना. सकाळी परत उगी उगी बाळा उठा, गजर वाजला. सो लाईक दॅट सत्संग मध्ये आल्यावरतीच अनासक्ती शक्य आहे, अदरवाईज शक्य नाहीये. म्हणून प्रभुपादाने नेक्स्ट जो विश्वनाथ ठाकूर ते म्हणतात, सो वेन वी आर गोइंग इन जर्नी ऑफ मटेरियल एक्झिस्टन्स, व्हॉट कीप्स अस गोइंग इज संग. या भौतिक जगामध्ये आपल्याला आसक्ती ठेवणारी गोष्ट कुठली आहे? असत संग, राईट? आणि या वृक्षाला आपण इथे तोडू शकत नाही, पण ह्या वृक्षातनं बाहेर आपण पडू शकतो. मग भक्तिसिद्धांत ठाकूरजींचं एक कोटेशन आहे स्टँडर्ड, ते म्हणतात की एक व्यक्ती असतो, तो म्हणतो की अरे मुझे माया छोड़ने रही, मुझे माया छोड़ने रही, मुझे माया छोड़ने रही. सरस्वती ठाकूर म्हणतात की तू नहीं छोड़ रहा है या वो तेरे को नहीं छोड़ रही है, नक्की प्रॉब्लेम क्या जरा बताओ. मग ते एक चित्र आहे असं, त्याने एका झाडाला असं आवडून ठेवलेलं असतं आणि तो म्हणतो झाड मला सोडत नाही, मला झाड सोडत नाही. हरे कृष्ण. आता तू जोपर्यंत झाड सोडणार नाही, झाड तुला कसं सोडणार आहे? सकाळी सकाळी तुम्ही जर पावसाळ्यामध्ये, आता पाऊस पडतो ना, थंडी थंडी, एवढी मोठी जाडी रजाई तुम्ही अंगावरती घेऊन झोपत असाल आणि अशा गादीवर झोपत असाल, ती गादी त्याच्यात पडलं तर गादी आतमध्ये खेचून घेतो तुम्हाला, त्या गादीवरती चक्क खट्टा होतो. घरी गाद्या असतात ना ते झोपायच्या, अशा गाद्या असतात की त्याच्यावरती जर बसलं ना, म्हणजे झोपलं ना, की ते गादी जणू का त्याच्यात खड्डाच होतो असा, ती गादी आतमध्ये घेऊन जाते ना. शोभा शितोडे मग तुमच्या घरी नाही अशी गादी? नाही, इथे मुंबईत लोक वापरतात, बऱ्याच
बऱ्याच लोकांच्या घरी मी जातो ना, कधी ते म्हणतात की प्रभूजी जरा आमचं नवीन घर आहे, जरा या गादीवरती बसा ना. बसलं तर असं वाटतं आतमध्ये गेलो. मोठे मोठे हॉटेल सगळ्याकडे अशाच गाद्या, बरोबर ना, अशाच गाद्या असतात ना, त्यात पडलं की आतमध्येच खेचून घेतं ती गादी. आम्ही 2 दिवस जीवी होतो, त्या जीवी मध्ये आतमध्ये काय त्यात बाहेरचे लोक येतात ना, त्यांच्या घरात तशा गाद्या लावलेल्या असतात. ते गादी अशा त्याच्यावरती पडलं की ते आतमध्ये खेचतं. मग ते त्यातनं बाहेर कसं पडणार तुम्ही, बरोबर का नाही? मग ते गादी मी काढली बाहेर, म्हणजे बाजूला ठेवली, फ्लॅट एक चादर टाकली. आता बरं वाटलं, म्हणजे प्लेन. मग कसं उठता लवकर येतं. तुम्ही वापरा, कोणाला बॅक पेन असेल काय असेल प्रॉब्लेम वॉटेवर. म्हणण्याचा उद्देश असा आहे की सरस्वती ठाकूर म्हणतात, विश्वनाथ ठाकूर म्हणतात की प्रिझनर कॅनॉट डिस्ट्रॉय प्रिझन बट कॅन एंड ओन सेंटेन्स इन प्रिझन बाय प्रॉपर बिहेवियर. म्हणजे कैदी जेल तोडू शकत नाही, परंतु जेलमध्ये जर त्याचा स्वभाव चांगला असेल तर जेलमधनं बाहेर चुपचाप पडू शकतो जेलरच्या प्रसन्नतेने. म्हणून या जगामध्ये जो ब्रह्माजीचा श्लोक आहे ना, तप्तेनो कंपाम सुसुमक्षमान भुंजान एवात्मकृतम विभकातम. आपल्याला या जगामध्ये होणारे जे कष्ट आणि दुःख आहेत यांच्यावरती जास्त आरडाओरडा करण्यापेक्षा चॅन्टिंग करावं. आरडाओरडा करायचंच आहे ना, मग आरडाओरडा करा, पण चॅन्टिंगच्या माध्यमाने करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शेवटी तुम्हाला दुःख जर तुम्ही रडणारच ना. किती जण रडतात? सगळे रडतात ना. काय काय लोक जोरात बोंबलतात, आई बाबा, जोरात बोंबलायचं. हरे कृष्ण म्हणजे गाय वडिलांनाच आवाज देण्यासारखं आहे. महामंत्राच्या माध्यमाने बोंबलायचं म्हणजे काय होतं, शुद्धीकरण होतं आणि मुक्ती प्राप्त होते. राईट, सो लाईक दॅट. आणि प्रभुपाद आपल्याला इथे क्लिअर करतात तात्पर्यामध्ये. इव्हन तुम्ही जर फर्स्ट पॅराग्राफ बघितला तर त्या फर्स्ट पॅराग्राफमध्ये तेच दिलेलं आहे, तुम्ही नंतर वाचा विस्तारामध्ये, की मनुष्याने 3-4 लाईनमध्ये प्रबोधन लिहिलेलं आहे की मनुष्याने वृक्षाचे कारण शोधलं पाहिजे. मी माझ्या पित्याचा पुत्र आहे, माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत, अशा रीतीने शोध गेल्यावरती मनुष्य गर्भदक्ष विष्णूंच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवापर्यंत येऊन पोचतो. शेवटी या प्रकारे मनुष्य पुरुषोत्तम भगवंतापर्यंत येऊन पोचतो, तेव्हा त्याची शोध कार्य समाप्त होते. राईट, लाईक दॅट. अशा प्रकारे तर सुंदर श्लोक आहे ते, तुम्ही मनन करा, वाचन करा. आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. राईट, आहेत ना तुम्ही, अजून 15 मिनिटं आहेत ना. ओके, त्यानंतर हे सांगितल्यावरती या यस्मिन् गतान निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसूता पुराणी. मग आपण त्या परमपुरुषाला जाऊ शकतो. म्हणून या जगामध्ये ना कधी कधी तुम्हाला जर जास्त टेन्शन आलं असेल ना, की कळत नाही हे काय झालं ते काय झालं, सोडून द्यावं सगळं. जस्ट बीडबॅग उचलायचे, चॅन्टिंग करायचं. आपलं गोष्टींना जास्त अनालिसिस करून पॅरालिसिस होण्यापेक्षा चुपचाप आपलं बीडबॅग धरायची. बीडबॅग नेहमी सगळ्याकडे असतेच ना, का नसते? नसेल तरी आपल्या मोबाईलमध्ये काउंटर असतोच, डिजिटल काउंटर. काही नसेल तर नुसतं तोंडाने बोलायचं. आपलं जास्त टेन्शन घेतल्यानं टेन्शन वाढतं, टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढून द्यायचं नाही, ऑलरेडी टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे जगामध्ये. चुपचाप बीडबॅग धरायची आणि चॅन्टिंग करायचं, तेव्हा आपण परमपुरुषाकडे जाऊ शकतो. म्हणून भगवान ते म्हणतात, शरण या तुम्ही मला. या जगात तुम्ही शोधू शकत नाही की तुम्ही कशा बद्ध झालात किंवा तुम्हाला कोणी प्रॉब्लेम दिला, तुम्हाला काय केलंय, अरे सोडून द्या, चॅन्टिंग करा, चॅन्टिंग करा. त्यातनं तुम्हाला समाधान प्राप्त होईल. त्यानंतर हे सांगितल्यावरती एक श्लोक आपण घेऊ पुढचा. श्लोक नंबर काय झालं? हरे कृष्ण, मी वाचू म्हटलं प्रभूजी. हा, येस येस येस. श्लोक नंबर 5 वाचा. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा वजय विमुक्ता सुख दुःख संगे रचंत मूढा पदंत. जे कोटी प्रतिष्ठा मोह आणि असत संघापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुख दुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. येस, हरे कृष्ण. येस, मग आता प्रबोधाने सिस्टम दिलेली आहे. मग आता तुम्हाला प्रॅक्टिकली सांगायला लागेल की विधी कशी आहे. ठीक आहे, भगवंतांना शरण जायचंय, तुम्ही सांगितलं बरोबर आहे, पण भगवंतांना शरण जाण्याची विधी काय आहे
आणि प्रभुपाद एवढे एक्सपर्ट आहे की त्यांनी मागच्या तात्पर्याच्या शेवटच्या तात्पर्यामध्ये ऑलरेडी सांगून टाकलं, कारण त्यांना नेहमी टेन्शन आहे की तुम्ही वाचाल की नाही वाचाल. त्यांनी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे, पण भगवंत काय करतील सांगतात या श्लोकमध्ये, राईट, की विधी काय आहे भगवंतांना शरण जाण्याची, राईट. तर विधी काय आहे? सर्वात पहिले विनिवृत्त कामा, तुम्हाला शब्द दिसेल सेकंड लाईन मध्ये, निर्माण मोह जित संगदोष अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा. विनिवृत्त कामा म्हणजे दोन गोष्टी असतात, राईट. प्रभुपादांनी दिलेल्या वर्ड मध्ये अलग झालेले, अलग कशापासून? कामापासून. विनिवृत्त कामा. अच्छा, कामापासून मुक्त होण्याकरता का भगवंत म्हणतायत? कारण काम म्हणजे इच्छा. ह्या जगामध्ये काम म्हणजे काय फक्त सेक्स डिझायर नव्हे, कुठलीही इच्छा. आपल्याला जर या जगामध्ये एक विशिष्ट घरामध्ये राहण्याची सवय असेल, किंवा एक विशिष्ट कपडे घालण्याची सवय असेल, विशिष्ट वातावरणात, किंवा विशिष्ट मला हेच आवडतं खाद्य, हे सगळे आपल्या इच्छा आहेत. या सगळ्या इच्छा आपल्या काय आहेत? भौतिक बंधनाकरता कारणीभूत आहेत. म्हणून प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली why detached from lust? Because it's the desire for material enjoyment that binds the soul. मग आता पुन्हा बघा तुम्ही, रूट कुठे आहे याचं? शोभा शत्रुळे माताची रूट कुठे आहे? 13.21-22. भुंगते प्रकृती जान गुणान. आठवलं का तुम्हाला? पुन्हा पुन्हा मी हे करतोय मागे. 13व्या अध्यायामध्ये 21वा आणि 22वा श्लोक. मूळ काय होतं? या जगाला भोगण्याची इच्छा, बरोबर आहे. आणि जो व्यक्ती या जगाला भोगण्याच्या इच्छेपासून मुक्त होतो तोच या जगातनं बाहेर पडू शकतो, राईट. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की विनिवृत्त कामा, राईट, विनिवृत्त. आणि ह्याला एक शब्द त्याने जोडलेला आहे इथे, या निवृत्ती म्हणजे रिटायर, बरोबर. निवृत्ती होते का तुमची? रिटायर. आणि विनिवृत्ती म्हणजे कम्प्लीट रिटायरमेंट, की पुन्हा वापस यायचा चान्सच नाही. हो, जसं म्हटलं जातं ना, मुडा आणि विमुडा. मुडा म्हणजे काय? संस्कृतमध्ये मूर्ख, आणि विमुडा म्हणजे विशेष मूर्ख. संस्कृत भाषा एवढी छान आहे ना. म्हणलं काय विमुडा आणि मुडा काय? अहो तसं नाही हो. मुडा म्हणजे मूर्ख, विमुडा म्हणजे स्पेशल मूर्ख. तसं निवृत्त म्हणजे निवृत्ती होणे, आणि विनिवृत्त म्हणजे स्पेशली निवृत्त होणे, एवढ्या पद्धतशीरपणे निवृत्त होणे की पुन्हा या भौतिक जगात यायचा काय चान्सच ठेवायचा नाही. कम्प्लिटली निवृत्त होऊन जायचं. म्हणजे वैष्णवांच्या संघामध्ये एवढं कडक, म्हणजे अशा वैष्णवांना बांधून ठेवायचं आपल्या ना धोती कुर्त्याशी, म्हणजे जे काय असेल तुमचे ते तुम्ही बघितलं कुंभमेळ्यामध्ये. इव्हन मी आता इथे बघितलं होतं. कुठे बघितलं? जगन्नाथपुरीमध्ये, नाही का. म्हणजे पहिले आई आहे, नंतर बहीण आहे, नंतर मग भाऊ आहे, मग नवरा आहे. ते सगळ्यांच्या ओढणे आणि चादरी सगळ्या बांधून 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 त्याची लाईन बनवतात ते. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? प्रियांका कांबळे मात्र तुम्हाला नाही कळलं? समजा आपण पुढच्या वर्षी आता जाणार आहोत जगन्नाथ रथयात्रेला, राईट. तर तुम्ही तुमच्या साडीचा पल्लू, तुमच्या मागे मधुसूदन प्रियमाताजी त्यांच्या साडीचा पल्लू बांधून टाकायचा. त्याच्या मागे मग प्रीती गोविंद त्यांच्या साडीचा त्यांचा पल्लू त्यांना बांधायचा. म्हणजे कुठे हरवायचा चान्सच नाही ना. मग ते अशी एवढी लांब 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 लाईन असायची ते कुंभमेळ्यामध्ये. ते असे पकडून पकडून चालायचे. का? कारण एवढं मोठं मार्केट आहे, एवढा मोठा संसार आहे. जर पल्लू नाही बांधला तर तुम्ही हरवू शकताल ना. म्हणून भक्तांसोबत सुद्धा काय करायचं? बांधून ठेवायचं. आता तुम्ही म्हणा कसं बांधायचं? आहे तुमच्याकडे फोन आहे, व्हॉट्सअप आहे, मेसेज आहे, कॉल आहे, चॅटिंग करत राहायचं. हरे कृष्णा किधर आहे? भक्तिशास्त्री क्लास में नहीं आया था कल? हरे कृष्णा. कल सत्संग में नहीं आया था. रथयात्रा में किधर था? सेवा में नहीं दिखा. भक्तांचा अधिकार आहे विचारण्याचा, राईट. मग आपण हरू शकत नाही. म्हणून म्हणतात विनिवृत्त काम. स्पेशली रिटायर व्हायचं असेल तर सत्संग पाहिजे. विदाउट दॅट यू कॅनॉट रिटायर. नाही तर कसं आहे, मग आज रिटायर झाला, उद्या म्हणतो आय थिंक झोप जाम लागले हो, झोपू द्या ना, 10 दिवस झाले झोपलो नाही. यांनीच ते फोन करतात लोक. आज फोनच बंद करून टाकतो मी. मग तुम्ही काय केलं? बेसिकली जे बांधलेली रशी तोडून टाकली तुम्ही, राईट. रशी तोडू नका, रशी बांधून ठेवा. तर एक डिवोटी होती आमचे, ते म्हटलं मैं व्हाट्सएप ग्रुप से निकल जाता हूँ. म्हटलं क्या हुआ? बहुत मैसेज आते हैं. मतलब दुनिया में बहुत सारे मैसेज तो ऑलरेडी आते हैं ना, और आप देखते ही हो ना.
तो अभी ये बेचारे इनोसेंट मैसेज जिसमें कोई वीडियो नहीं होता, कोई फोटो नहीं होता, खाली एक मैसेज आता है हरे कृष्णा चैंटिंग पूरा हो गया, हरे कृष्णा चैंटिंग पूरा हो गया. हे काय आहे बेसिकली? ते साडीचा पल्लू आहे तो बांधलेला, तो तुम्हाला कनेक्ट करतो, तो कनेक्ट करतो. तो म्हणता अरे बापरे चैंटिंग बाकी है. ऐसा नहीं होगा तो फिर आप रिमाइंडर कैसे करेंगे आप एक दूसरे को, राईट? मग जे लोक एकदम लाईटली घेतात ना मायेला, ते लोक मग टिकू शकत नाहीत. आपल्याला टिकवणारा एकच आहे, सत्संग, बाकी कोण नाहीये, राईट? म्हणून आता इथे स्पेशल शब्द वापरलेला आहे, विनिवृत्त कामा. विनिवृत्त म्हणजे स्पेशली निवृत्त होणे, असं ऑर्डिनरीली निवृत्त न होणे, स्पेशली. मग याला उदाहरण देताना एक उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती मूवी बघत असतो, पिक्चर बघत असतो, राईट? चैत्रांचन उदाहरण देतात की एखादा व्यक्ती एखादा पिक्चर बघत असतो, तेव्हा ते पिक्चर बघताना त्या पिक्चर मधले इमोशन्स त्याच्यावरती येतात, नाही? तुम्ही समजा एखादा मूवी बघत असाल, त्या मूवीमध्ये जे काही दिसेल ना, समजा कामवाल्या क्रिया आहेत किंवा लोभवाल्या क्रिया आहेत, रागवाल्या क्रिया आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, सगळ्या तुमच्यावरती येतात. मग तुम्ही बघत असाल, वाव क्या एंजॉय कर रहे हैं, मुझे भी एंजॉय, वाव कितना पैसा कमाया, अरे मुझे भी कमाना चाहिए, वाव इधर घूम रहा है, मर्सिडीज में घूम रहा है, मुझे भी घूमना चाहिए, भले हमारा खटारा साइकिल क्यों ना हो बाहर. इच्छा तो होता है ना. अगर इच्छा निर्माण हो गया तो इच्छा एक सीड पैदा हो गया अंदर, बीज निर्माण झालं. ज्याप्रमाणे महाप्रभू म्हणतात, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवाने जीव, गुरु कृष्ण कृपा, काय त्याचा श्लोक आहे पूर्ण, गुरु कृष्ण कृपा पाय भक्तिलता बीज, राईट? ज्याप्रमाणे वैष्णव संघाने भक्तिलतेच्या बीजाचं आपल्या हृदयामध्ये रोपण केलं जातं, त्याचप्रमाणे असंच संघाने काय होतं, काम, क्रोध, लोभ, मोह या सगळ्या बीजांचं रोपण आपल्या हृदयामध्ये होतं. मग ते प्रभूजी म्हणतात, पण आपण जर पिक्चर बघितलं नाही तर मग बीज येणार नाही. ते सिंपल आहे ना. इट्स दॅट सिंपल ॲज. आपण असं संघ केला तर बीज निर्माण होतं हृदयामध्ये, आपण असा संघ नाही केला तर बीज निर्माण होणारच नाही, राईट? सो दॅट्स वाय या भौतिक जगामध्ये जर आपल्याला भौतिक भावना आणि भौतिक बीज जर घ्यायचा नसेल तर आपल्याला काय करायला लागेल, विनिवृत्त कामा व्हावं लागेल. पण विनिवृत्त कामा होणं कसं शक्य आहे? सत्संग, राईट? आणि त्यानंतर ऑफकोर्स इट्स अ लॉंग सिरीज, आज पूर्ण होणार नाही श्लोकाला, ही जी दिलेली सिरीज आहे. मग ते एक एक स्टेप आहे, निर्माण, मोह, जितसंग, दोषा, अध्यात्मवृत्त्या, अशी स्टेप बाय स्टेप ते आपण नेक्स्ट क्लासला बघूया. कारण इट्स अ लॉंग सिरीज. आता 5 मिनिटं राहील, 5 मिनिटामध्ये पूर्ण होणार नाही, पण तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. आता पण तुम्हाला एवढं कळलेलं आहे की बीज आपण तयार करून द्यायचं नाही. असंग शस्त्रेनं दृढेनं छितवा, लास्टच्या श्लोकात सांगितलं होतं. असंग म्हणजे संघ करायचा नाही, आणि संघ कोणाचा करायचा? भक्तांचा करायचा. शेवटी अध्यात्माचा सार तेच आहे. तुम्हाला किती कळलं नाही कळलं एवढं लक्षात ठेवा की आपल्याला सत्संग पाहिजे, आणि सत्संगमध्ये येऊन एकमेकांना शिव्या देण्यापेक्षा चॅन्टिंग करायची. एवढी डिवोटी ऐसा करताय, वो ऐसा करताय. इव्हन तो आपल्यामध्ये प्रोपेन्सिटी आहे शिवाय देण्याची, कारण ही प्रोपेन्सिटी घराघरामध्ये आहे. आपल्या सोसायटीमध्ये लोक नाही का एकत्र आले तर काय करतात, कधी बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये बी बसलात, 4 बायका एकत्र आल्या तर काय बोलतात, तू प्रतिगोविंद मातेकडे काय बोलतात, तुला माहिती आहे का त्या घरामध्ये काय झालं प्रॉब्लेम, आणि त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा, त्याचं तसं झालं, दुनियाभरच्या तसंच खबर असतात ना. मग क्रिटिसाइज करणे किंवा गॉसिप करणे प्रोपेन्सिटी आपल्यामध्ये आहेतच. सत्संगमध्ये आल्यावरती ते न करता कृष्ण कथा करणे, कृष्ण आहे ना भजन करणे, आणि गप्पा जरी मारायचे असेल थोड्या 2-4 मिनिटं की काय चाललंय, कुठे चाललंय, ठीक आहे, 2 मिनिटं संपून टाकायचा विषय, कोणाला अपराध न करता, ठीक आहे, सब ठीक ठाक है, चलो अभी आपण क्या करते हैं, थोड़ा चैंटिंग करते हैं. या भक्तिशास्त्री का भी एग्जाम आ रहा है. तुमची एग्जाम कधी आहे आता, कधी आहे? संडे, या संडेला आहे ना. हा तेच म्हणतोय मी. मग आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, राईट? मग आपण जर अशा प्रकारे सत्संग मेंटेन केला इट बिकम्स व्हेरी इझी, राईट? आणि भगवत धामाला जाण्याकरता जास्त उशीर लागणार नाही. ज्याप्रमाणे परीक्षा द्यायला जास्त उशीर लागत नाही. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया पुढच्या बुधवारी. तोपर्यंत तुम्ही ह्या संडेला परीक्षा आहे, तुम्ही अभ्यास करा. आपली स्टँडर्ड टायमिंग काय असते, दुपारी असते ना, 2 ते किती असते, 2 ते 5, बरोबर आहे? तर मी सुपरविजनला एक वेगळ्या व्यक्ती ठेवेन, कारण मी एका क्लासमध्ये असणार आहे. तर मी झूम सेशन चालू करेल, तुम्हाला सगळ्यांना
एक डिवोटी असतील ते मॉनिटर करतील झूम वरती. ठीक आहे, सगळ्यांनी परीक्षा द्या आणि सगळ्यांनी द्यायचा प्रयत्न करा. स्किप करू नका एक्झाम. तुम्ही एक्झाम स्किप केली तर भौतिक आपली जी ड्युरेशन आहे ते वाढत जाते जगाचं. राईट. ठीक आहे, मग या संडेला दुपारी 2 ते 5 अध्याय नंबर 10, 11, 12, 13. 10, 11, 12, 13. 13. येस, तुम्ही तयारी करून या. मग आपण भेटूया संडेला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा.